एक आम्हाला बदल दिसला की खाली रेल्वेचे टॉयलेट्स वगैरे आहेत आणि वरती आपल्या मेट्रोचे, तर त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मेंटेनन्स वगैरे असेल सगळं, पण तीच लोक वापरतात. मेट्रो वापरायला तयार होत, पण आम्हाला टू व्हीलर पार्किंगला जागा नाही. मग पार्किंग का देत नाही तुम्ही? पार्किंगला कुठे जागा आहे आणि पार्किंग स्वस्त कुठे आहे? रिक्षाने जाणाऱ्यांची संख्या 10% होती, कारण रिक्षा अनअफोर्डेबल होती त्यावेळेला. टू व्हीलर ही इतकी अंगवळणी पडली, टू व्हीलर सोडवत नाहीये. टू व्हीलर ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी पहिला चॉईस मेट्रो. अचानकपणे गेल्या 20 वर्षामध्ये पुण्या ज्या पद्धतीनं IT हब म्हणून पुढे आल्यानंतर पुणे पिंपरी चिंचवड असा एकत्रित आणि PMR रिजनचा आता एकत्रितपणे जर विचार केला तर 1 कोटी लोकसंख्या जवळपास या परिसरामध्ये झालेली आहे. हा इन्फ्रास्ट्रक्चरचा वगैरे फरक आहे की लोकांचं बिहेवियर पण बदललं असं काय जाणवतं. वर्षाचे 10 महिने चालण्यायोग्य शहर आहे, तरी सुद्धा पुणेकर मुंबईकरापेक्षा कमी चालतात. आणि ज्या वेगानं आपलं शहर वाढलेलं आहे त्या वेगाने आपले रस्त्यांची संख्या वाढलेली नाही. ते जे तुमचे बंद होतात ना ते डोर्स, तर त्याची खूप भीती वाटते. टू व्हीलर्स नुकत्याच वाढायला सुरुवात झालेली होती, पण तेव्हा सायकलवाल्यांचं शहर म्हणून पुणे ओळखलं जायचं. ह्या शहरामध्ये एंट्री पॉईंट जॉब मिळाला ज्याला 25,000 रुपयेच पगार मिळणार आहे. तर 25,000 रुपये मासिक पगार मिळणाऱ्या व्यक्तीला त्या नोकरीला जाण्यासाठी पहिल्यांदा 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट कुठे ना कुठेतरी सुधारलं पाहिजे. म्हणून स्ट्रॅटेजिकली पेडेस्ट्रियनायझेशन, पब्लिक ट्रान्सपोर्ट एन्हान्समेंट इज एसेन्शियल. पुणे मेट्रो मुंबई लोकल नाही होणार असं काय आहे का आपल्याकडे? हॅलो, आरपार कॅफेच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण गप्पा मारलेल्या आहेत महा मेट्रोचे MD श्रावण हर्डीकर यांच्यासोबत. विषय सांगायचा झाला, विषय असा आहे की जेव्हा आपली सिटी वाढत असते तेव्हा सगळ्यात जास्त वाढते म्हणजे काय होतं तर लोक जास्त येत असतात, लोकसंख्या वाढत असते आणि त्यानंतर आपल्याला एक सगळ्यात मोठा इलेमेंट वाटतं तो म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट. मुंबई लोकलमध्ये ज्या घटना घडत आहेत त्यानंतरच पब्लिक ट्रान्सपोर्टचा मुद्दा हा खूपच ऐरणीवर आला आहे. मग अशावेळी जी मेट्रो नेटवर्क आहे, म्हणजे जे मुंबईमध्ये झालं आहे मेट्रो, पुण्यामध्ये झालेलं आहे, नागपूरमध्ये सुद्धा झालेलं आहे किंवा इतर शहरात येऊ घातलेलं आहे. मग हे मेट्रो नेटवर्क, ही वाढणारी गर्दी, त्यामुळे निर्माण झालेली ट्रान्सपोर्टची गरज आणि ही पूर्ण सिस्टीम कशी काम करते, ह्या सिस्टीममध्ये सामान्य माणसाला किती फायदा होणार आहे, सामान्य माणसापर्यंत ह्याचे काही बेनिफिट्स पोहोचणार आहेत. मेट्रो फक्त एक आपल्याला वाहतुकीचं साधन म्हणून राहणार आहे की या मेट्रोभोवती इतर अनेक घडामोडी होणार आहेत. यामुळे डेव्हलपमेंटमध्ये काही चेंज होणार आहे का? टाउन प्लॅनिंग, सिटी, ह्या गोष्टींवर याचा काय फरक पडणार आहे का? या सर्व गोष्टींवर आपण गप्पा मारलेल्या आहेत. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघा. तुमचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला वाटतं की इतर अनेक सब्जेक्टवर अशी चर्चा व्हावी, तर आम्हाला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आरपार कॅफेमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सुरुवातीला आम्ही इंट्रोडक्शन नाही देत, पण इव्हेंच्युअली आम्ही सांगतो की आज आम्ही काय काय डिस्कस केलं आणि गेस्ट कुठले होते. त्यामुळे आपण डिस्कशन डायरेक्ट सुरुवात करूया. आम्ही मेट्रो बघतोय आणि आम्हाला खूप आवडतं. म्हणजे तुम्ही ते आहे म्हणून नाही, पण इन जनरल मूवीपासून, म्हणजे मूवीमध्ये एकदम बघितलेलं असतं ना की आमच्याकडे एकतर लोकलचं ऑप्शन आहे. म्हणजे आम्ही मुंबईत राहिलेलं असल्यामुळे लोकल आहे आणि लोकलचं म्हणजे तेवढी चांगली मतं इव्हेंच्युअली नव्हती आमची किंवा नाही आहेत अजूनही बऱ्याच वेळा. म्हणजे लाईफलाईन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण जो त्रास होतो वगैरे ते वेगळी गोष्टी आहे. मग डायरेक्ट आम्हाला मेट्रो दिसतं. म्हणजे तिथं गर्दी अजून नाही आहे, तो इलेमेंट सोडला तर बाकी ज्या अम्युनिटीज आहेत त्या खूप चांगल्या आहेत. पण सध्या आम्ही जो बघतो म्हणजे वनाजपासून रामोडीचा जो पार्ट आहे, तर त्यातून अजून ट्रॅव्हलिंग आमचं कंटिन्युअसली नाही होत. म्हणजे आम्ही त्याच रूटला असलो तर, कारण आम्हाला बसचा पण ऑप्शन आहे, पण चांगलं वाटतंय. पण सध्या बघताना आम्ही त्याला बघतो की आम्हाला दुसरा एक ॲव्हेन्यू तयार झाला आहे. पण इव्हेंच्युअली आम्ही जेव्हा रिसर्चमध्ये गेलो किंवा कळतं की ह्या मेट्रोभोवती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून येतं किंवा याने खूप सारे चेंजेस आपण प्लॅन करतो अराउंड मेट्रो. तर म्हणूनच मला एकदम सोप्या भाषेत तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की मेट्रोची गरज काय आहे आता, किंवा मेट्रोतून आपण काय साध्य करायला चाललो. थँक्यू. मला देखील आरपारमध्ये आज तुम्ही गप्पा मारायला बोलवलं त्याबद्दल खूप छान वाटतंय. मेट्रो सिटी आता आपण झालेलो आहोत. मी पण मुंबईकर आहे आणि त्यामुळे लहानपणापासून ॲज अ मुंबईकर मी सुद्धा, म्हणजे मी पण सबर्बन मुंबईकर आहे. डोंबिवलीतच माझा जन्म झाला आणि कॉलेजला मुंबईमध्येच यायला लागायचं. त्यामुळे ट्रेन हा मी स्वतःला कायम सेंट्रल रेल्वे ग्रस्तच म्हणतो. त्यामुळे जे काही तू आत्ता सांगितलंस ते मी अगदी पूर्णपणे कन्व्हिन्स्ड आहे की लाईफलाईन तर आहेच. रेल्वे ही जशी मुंबईची लाईफलाईन आहे, ती मेट्रो सिटीची लाईफलाईन. मुंबई आपण आता विसरून जाऊया. जगभरातले कुठलेही मेट्रो शहरं जर आपण घेतली की ज्याच्यामध्ये जवळपास 5 मिलियन प्लस पॉप्युलेशन झालेलं आहे, म्हणजे 50 लाखाच्या वर त्याची लोकसंख्या ज्याची झालेली आहे, तिथे ते शहर इतकं वाढतं की एका लिमिटच्या पुढे काही ठराविक रूट्सवरती, रस्त्यांवरती आपल्याला मास रॅपिड ट्रान्झिट आणावाच लागतो.
आता प्लॅनिंग होत असताना जगभरामध्ये काही शहरं विकसित होत असताना आधीच मास रॅपिड ट्रान्झिट मेन कॉरिडॉर्सच्या भोवती प्लॅन केले गेले. मुंबईमध्ये देखील सबर्बन लाईन्स या 1853 पासून अस्तित्वात आली. त्यामुळे 150 वर्षापूर्वी त्या आपल्या रेल्वेज अस्तित्वात आल्या आणि त्याच्या भोवती शहर विकसित होत गेलं. पुण्यामध्ये तसं व्हायला वेळ लागला, कारण पुणे हे एकदम अचानक 2000च्या नंतर खूप वेगानं वाढलेलं शहर आहे. तोपर्यंत मी सुद्धा शिकायला पुण्यात आलो, त्यामुळे आता निम्मा पुणेकर झालेलोच आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये शिकत असताना मला अगदी मध्यवर्ती भागात मी हॉस्टेलमध्ये राहिलो आणि त्यामुळे मला पुणे तेव्हाचं कसं होतं ते आता चांगलं आठवत आहे. तेव्हाच्या पुण्यामध्ये आम्ही सायकल वापरत होतो. 2 व्हीलर्स नुकत्याच वाढायला सुरुवात झालेली होती, पण तेव्हा सायकलवाल्यांचं शहर म्हणून पुणे ओळखलं जायचं. सगळीकडे बसेस पण वापरत असत, चालणारे खूप जास्त होते त्यावेळेला. आणि अचानकपणे गेल्या 20 वर्षामध्ये पुण्यात ज्या पद्धतीनं IT हब म्हणून पुढे आल्यानंतर पुणे पिंपरी चिंचवड असा एकत्रित आणि PMR रिजनचा आता एकत्रितपणे जर विचार केला तर 1 कोटी लोकसंख्या जवळपास ह्या परिसरामध्ये झालेली आहे. आणि ज्या वेगानं आपलं शहर वाढलेलं आहे त्या वेगाने आपले रस्त्यांची संख्या वाढलेली नाही किंवा रस्त्याच्या खालच्या क्षेत्राची क्षेत्र वाढलेलं नाही. त्यामुळे नवीन जे मुवमेंट पॅटर्न्स आहेत त्याला कॅटर करायला आपल्याला मास रॅपिड ट्रान्झिट लागतो. आपण BRTचा एक प्रयोग केला, पण BRT हा सुद्धा रस्त्यावरनं जाणाराच मास रॅपिड ट्रान्झिटचा भाग आहे. आणि BRT पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्यापैकी चालते, पण पुण्यामध्ये अजूनही रस्त्याची उपलब्धता थोडी लहान असल्याने खूप जास्त कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो. आणि त्यामुळे कॉन्फ्लिक्ट फ्री पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून मेट्रोकडे मी पाहतो. आपल्या इथे रेल्वे काही भागांमध्ये अजूनही चालते, पण त्याच्यावरती मेन लाईन असल्यामुळे आपल्याला तिथे जास्त रेल्वे लाईन देणं मुंबईसारखं शक्य होत नाही. आणि ते पण एका बाजूला आहे. सगळ्या ठिकाणी आपल्याला रेल्वे सबर्बन रेल्वेसारखं मुंबईसारखं जाळं करता आलं नाही. त्यामुळे पुण्यामध्ये आपल्याला मेट्रोची गरज पडली आणि मेट्रो आता अविभाज्य अंग होणार आहे. कारण आत्ताच मी पाहतोय जवळपास 2.5 लाख ते 2 लाख प्रवासी नियमितपणे प्रवास मेट्रोमधनं होत आहेत. आत्ता आपण फक्त 33 किलोमीटर लांबीची मेट्रो सुरू केलेली आहे. आणि जसजसं म्हणजे त्याचं डिझाईन करताना आपण 6 लाख त्याच्यावरती येईल रायडरशिप असं गृहीत धरलेलं आहे. पण कुठलाही चेंज दिवसाला 6 लाख लोक प्रवास करतील या स्ट्रेचेसमध्ये, पण ते पण यशस्वी होणार आहे, ते पण शक्य होणार आहे. फक्त कुठलाही बदल हा ओव्हरनाईट होत नाही. अडॉप्ट करा. लोकांनी आत्ता कुठून एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाण्याचा लोकांनी स्वतःचा एक मार्ग निवडलेला असतो, त्याची सवय झालेली असते, तो अंगवळणी पडलेला असतो. तो अचानकपणे बदलून मी दुसरा मार्ग पकडून लगेच जाईन, ज्यांना ते सहज शक्य असतं ते अर्ली अडॅप्टर्स असतात. किंवा काही लोक जे असतात की ज्यांना मेट्रो ही संकल्पना आधीच डोक्यात बसलेली असते, त्यांनी अन्यत्र कुठे वापरलेली असते, त्यांना घरापासून अगदी 100-200 मीटर प्रवास करून चालत जाऊन लगेच मेट्रो पकडणं शक्य असतं. असे लोक अर्ली अडॅप्टर्स म्हणून आपल्याकडे लगेच येऊन जातात की जेव्हा किंवा ज्यांना डायरेक्ट एंड टू एंड खूप प्रवास कालावधीमध्ये बचत होते, असे लोक खूप पटकन आमच्या मेट्रो व्यवस्थेमध्ये आलेत. म्हणून आता आम्ही जे पाहतोय की जे एंड टू एंड जर्नी करणारे लोकांची संख्या एकदम खूप जास्त आहे. किंवा ज्याला वनाजमधनं निघून एअरपोर्टला जायचं आहे किंवा दररोज कामासाठी खराडीमध्ये जायचं आहे किंवा कामासाठी त्यांना येरवडा साईडला जायचं आहे, कल्याणीनगर साईडला जायचं आहे, हे लोक पटकन अडॉप्ट करतायत. कारण त्यांना इमिजिएटली असा फरक जाणवतो की मेट्रोचा प्रवास 40 मिनिटामध्ये मला A to B घेऊन जातो. मी जर गाडी घेऊन गेलो, 2 व्हीलर घेऊन गेलो, तर मला त्याच्यामध्ये जवळपास तास, सव्वा तास, 1.5 तास, कधी कधी 2 तासही लागू शकतात. तर हा ज्यांना डायरेक्ट परसिव्ड डिफरन्स आहे ते लगेच येत आहेत. पण जे थोडेसे आडवळणावर राहतात, 1-1.5 किलोमीटर आतमध्ये राहत आहेत, अजूनही हे आता थोडंसं मी खोलात जाऊन बोलायला सुरुवात करतो की जो थोडासा ज्याला फीडरची गरज आहे तो वर्ग अजूनही एका लिंबोमध्ये आहे म्हणायला हरकत नाही. एका फीडर म्हणजे लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचा ऑप्शन की ज्याला मेट्रो स्टेशन आहे जे 1 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. मला दिसते की माझ्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर, म्हणजे मी जर चालत गेलो तर 20 मिनिटाच्या वॉकवरती माझ्या घरापासनं मेट्रोचं स्थानक आहे. पण तरी माझ्या अंगवळणी अजून तो 15 मिनिटाचा चालण्याचा प्रवास पडलेला नाही. किंवा मला
कामासाठी जायचं असेल तर उतरल्यानंतर मला पुन्हा 15-20 मिनिटाचा वॉक करायचा आहे, पण तो माझ्या अंगवळणी पडलेला नाही. हा बदल मात्र खूप महत्वाचा आहे. म्हणजे आता मी डोंबिवलीकर आहे, माझ्या घरापासून माझं डोंबिवली स्थानक हे जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावरती होतं आणि मला 15 मिनिटाचा वॉक लागत असे, जो मी नित्यनेमाने करत होतो. माझ्या कॉलेज, माझं मिठागर कॉलेज रोडला म्हणजे जवळपास मुलुंडपासून केळकर कॉलेजला 20 मिनिटाचा वॉक होता. पण जवळपास 80% मुलं जर वेळेत जर निघाली असतील घरातनं तर चालत जायची. बस ज्यांना मिळेल ते बसने जायचे. पण रिक्षाने जाणाऱ्यांची संख्या 10% होती, कारण रिक्षा अनअफोर्डेबल होती त्यावेळेला. पण तरी मुंबईकर हा अत्यंत घाम येत असला, अत्यंत परिस्थिती गरम असली, खूप उकडणारी स्थिती असली, त्याच्या तुलनेमध्ये पुणे हे खूप वर्षाचे 10 महिने चालण्यायोग्य शहर आहे, तरी सुद्धा पुणेकर मुंबईकरापेक्षा कमी चालतो. हा जरा पुण्याचा चॅलेंज आहे खरा, पण चॅलेंज नाही वाटत मला. तो अंगवळणी पडण्याची गोष्ट आहे. आपल्या अंगवळणी टू व्हीलर एवढी वापरणे हा चॅलेंज असू शकतो, नाही वाटत. टू व्हीलर ही इतकी अंगवळणी पडली, टू व्हीलर सोडवत नाहीये. टू व्हीलर ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी पहिला चॉईस मेट्रो असेल. म्हणजे सहज सांगायचं तर डोंबिवलीमध्ये ॲज अ यूथ 11वी-12वी मध्ये बाईक घेणं हे कधी डोक्यातच नव्हतं. बाईक गरज काय आहे, म्हणजे पडून राहील, मला बाईकची गरज काय आहे. त्यामुळे बाईक वॉज नेव्हर थॉट. ऑप्शनचा तर नंतरची गोष्ट आहे. ऍक्च्युली आमच्या दोघांच्या बाबतीत तेच झालंय, कारण आम्ही दोघेही मुंबईचे आहोत, त्यामुळे आम्हाला बाईक चालवताच येत नाही सुरुवातीच्या आणि आम्हाला तर हा फोमो येतो किंवा दिला जातो की तुम्हाला बाईक कशी काही येत नाही किंवा तुमच्याकडे बाईक कशी काही नाहीये. आणि मला हे समजतं की मी मुलगी अशी आहे की मी जर का डोंबिवलीला जात असेल आणि मी ग्रँट रोडला राहत असेल तर डोंबिवलीवरनं येताना मी दादरला उतरून ट्रॅक चेंज करून वगैरे सगळ्या स्ट्रगल करून आलेली मुलगी आहे. आणि आज मला प्रभात रोडला यायचं असेल तर लॉ कॉलेज रोडवरनं मला रिक्षाशिवाय ऑप्शन दुसरा मिळत नाही, चालण्याचा कंटाळा येतो. तर हे खूप झालंय, म्हणजे इथे येऊन मी विसरून गेलीये चालणं, असं व्हायला लागलंय आता. हा बिहेवियरल चेंज जो आपण म्हणतो ना, तो चॅलेंज असणार आय थिंक, कारण इथं सिस्टीमच बऱ्यापैकी अशी आहे ना, ते फोर्स केल्यासारखं होतं. म्हणजे आपण आता म्हणतो की बस सर्व्हिस असेल 1-1.5 किलोमीटर असेल तर चालू शकतात, पण असे बरेचसे एरिया इथे आहेत की जिथे ना पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे मेट्रो पर्यंत येण्यासाठी ना, आणि डिस्टन्स पण जास्त आहे. मग अशा ठिकाणी आपण त्यांना कशी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देणार आहोत, म्हणजे जे आपले रूट चालू झाले त्याच्यावर. हा चांगला प्रश्न आहे, कारण कसं आहे की ज्या वेळेला एखादं शहर व्यक्तिगत वाहतूक व्यवस्थेवरनं पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे पर्सनल टू पब्लिक ज्या वेळेला शिफ्ट करतं, त्यावेळेला आपल्याला वाहतूक व्यवस्था सर्वत्र बळकट करावी लागते. बरोबर. म्हणजे मला नुसतं मेट्रो आणून भागणार नाहीये, तर मला आता लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी तेवढ्या बसेसही आणाव्या लागणार आहेत. आणि केवढ्या बसेस लागणार आहेत, तर मला जर पब्लिक ट्रान्सपोर्ट, आज आपण साधारणतः 1 कोटी पॉप्युलेशन आपण पुण्यामधलं बाहेरून येणारे सगळे गृहीत धरले तर 1 कोटी जर धरलं तर सगळे मिळून आपल्या इथे जवळपास 2.25 कोटी ट्रिप्स दिवसाला करतात. आणि ह्या 2.25 कोटी ट्रिप्स आपल्या इथे ज्या होतात, ह्यातल्या फक्त 10% ट्रिप्स आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टनी होतात. म्हणजे त्यातल्या 12 लाख ट्रिप्स ह्या जवळपास बस मार्फत होतात आणि साधारणतः 2-2.25 लाख ट्रिप्स ह्या आमच्या मेट्रो तर्फे होतात. आणि इतर काही पब्लिक ट्रान्सपोर्ट छोटंसं कंपनीच्या बसेस वगैरे धरले तर 15 लाख ट्रिप्स डोक्यावरनं पाणी ह्या पब्लिक ट्रान्सपोर्टनी होतात. थोडंसं रिक्षानी होणाऱ्या ट्रिप्सची संख्या अजून ऍड केली तरी ते 25% जाईल. तरी 75% ट्रिप्स ह्या लोक स्वतःचं वाहन घेऊनच करतात आणि ज्याच्यामध्ये 80% शेअर हा टू व्हीलर्सचा आहे. त्यामुळे आपल्याला इतकं टू व्हीलर अंगवळणी पडलेलं आहे की मला घरातनं उतरून दाराच्या बाहेर पडल्या मला जर नुसतं ब्रेड आणायला जरी जायचं असेल, दूध आणायला जरी जायचं असेल, तरी मला ते टू व्हीलरवरती टांग मारल्याशिवाय जावत नाही. म्हणजे हा जो हा अंगवळणी पडण्याची गोष्ट आहे की इट हॅज बिकम सो, बाईक हॅज बिकम सच अ पार्ट ऑफ अवर लाईफ की ते आपल्याला सोडवत नाही. आणि जनरेशन्स तसेच जगलेत पुण्यामध्ये, त्यामुळे ते तसंच पुढं चालतोय. पण आता ज्या वेळेला हे पब्लिक आणि मास ट्रान्झिट्स आणि हे येत आहे, तर ह्याच्यामध्ये 2 प्रश्न होते सर मला, की तुम्ही येता प्रशासकीय ह्याच्यातनं आणि महामेट्रोचे ज्या वेळेला तुम्ही MD म्हणून इथं आलात, तर हे करत असताना तुम्ही स्वतः ट्रेनिंगसाठी बाहेर तुम्ही गेला होतात किंवा तिकडचे काही
प्रॅक्टिसेस तुम्ही इथं आणायचा प्रयत्न केलात का? जेव्हा आपण म्हणतोय की पुण्याच्या सारख्या ठिकाणी हे आंघोळणीच पडलेलं आहे आणि हे ग्रॅज्युअल चेंज असणार आहे. तर 2 गोष्टी मला या ट्रेनिंगचा भाग म्हणून ज्या मला कळल्या, म्हणजे मी परदेशात ज्या वेळेला गेलो, मी पहिल्यांदा कमिशनर झालो नागपूरचा. करेक्ट. आणि नागपूरला असताना मला त्यावेळेला स्मार्ट सिटी मिशन लॉन्च झालं होतं आणि स्मार्ट सिटी मिशनमध्ये आम्हाला बरंच एक्सपोजरसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये जायची संधी मिळाली. त्याच्यामध्ये बार्सिलोना असेल. राईट. बार्सिलोना हे जगातलं सगळ्यात डेन्सेस्ट सिटी समजली जाते. ओल्ड सिटी सेंटर जे आहे त्याची डेन्सिटी खूप जास्त आहे आणि तरी सुद्धा रस्त्यावरती माणसं दिसत नाहीत. ह्याचं कारण काय, तर त्यांची पब्लिक ट्रान्सपोर्ट ही अंडरग्राऊंड आहे आणि त्यामुळे वाईड फुटपाथवरती लोक अंडरग्राऊंड प्रवास करतात आणि H2H डेव्हलपमेंट आहे. असं नाही की लोकांनी फ्रंट मार्जिन खूप सोडलेले, पण प्लॅनिंगचाच तो भाग म्हणून त्या प्रकारे डेव्हलप झालेलं शहर आहे. त्यामुळे तिथे जाऊन आपल्याला असं लक्षात आलं की पब्लिक ट्रान्सपोर्ट हे खूप आधी लेड असल्यामुळे, प्लॅनिंग केलेलं असल्यामुळे रस्ता हा पूर्णपणे पेडेस्ट्रियन सेंट्रिक आहे. मी स्मार्ट सिटी काँग्रेसमध्ये गेलेलो होतो. तिथे बर्लिनच्या मेयरची एक गोष्ट मला आठवते. त्यांनी सांगितलं होतं की मला माहित नाही स्मार्ट सिटी म्हणजे काय, पण आमच्या देशामध्ये मला एवढं नक्की माहिती आहे की कुठल्याही सिग्नलवरती एक आई, मध्यमवर्गीय आई आपल्या 6 वर्षाच्या मुलाचा हात स्टॉप साईन असताना, म्हणजे रेड सिग्नल असेल आणि वॉक करणाऱ्यांसाठी ग्रीन सिग्नल लागल्यानंतर हात सोडून देऊ शकते आणि तो सहज स्वतः निर्वेधपणे रस्ता ओलांडू शकतो. ही किती मोठी गोष्ट आहे. मी माझ्या आज सुद्धा ते त्यांनी सांगितलेले शब्द असे अंगावरती एक रोमांच आणतात की ही आपली एम असली पाहिजे. पेडेस्ट्रियन फ्रेंडलीनेस आणणं ही किती मोठी गोष्ट जगाने आपल्याला सांगितलेली आणि ती इम्प्लिमेंट करण्याचा मी प्रयत्न इथे आल्यानंतर केला. मी PCMC मध्ये आल्यावरती पुण्याचे जे अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन आल्या होत्या त्या आम्ही इमिजिएटली अडॉप्ट केल्या आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सलग गेले 5-7 वर्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुटपाथ वायडनिंगची एक मुवमेंट सुरू आहे. फुटपाथ हा आपण इकडे नावापुला ठेवतो आणि मग तो एन्क्रोच झाला की तो चालण्यायोग्य राहत नाही, मग त्याच्या बाजूला लगेच पहिली लाईन पार्किंगनीच व्यापलेली असते. त्यामुळे चालणारे शेवटी कॅरेज वे वरनच चालतात आणि कॅरेज वे वरनं चालतायत. मग महिलांच्या हातातली पर्स ही इझी पिकिंग आहे. 2 व्हीलरवाला पटकन पिकअप करून घेऊन गेला, चेन खेचून गेला, त्याच्याने सेफ्टीचं परसेप्शन कमी होत जातं. त्यामुळे ऍक्सिडेंट्सची भीती चालणाऱ्यांना जी वाटते त्यामुळे आपण आज चालत नाही. त्यामुळे पहिली जी गोष्ट करायला पाहिजे ते आपले फुटपाथ चालण्यायोग्य करायला पाहिजे. पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्त असताना पहिली गोष्ट मी जी करायला सुरुवात केली ती टप्प्याटप्प्यानं खूप विरोध झाला पहिली 2 वर्ष. लोकांना कळायचं नाही की एवढा मोठा फुटपाथ केला तर इथे येऊन टवाळकी मुलं येऊन बसतील आणि इथे येऊन रस्त्यावरती धांगडधिंगा घालतील. पण एकदा लोकांना एवढं कळलं की फुटपाथ हा चालण्यायोग्य आहे, चालायला लोक सुरुवात झाल्यावरती कोण तिथे येऊन उभं राहून बसेल, कारण चालणाऱ्यांची संख्याच वाढली. आणि आज एवढी मुवमेंट तिथे सुरू झाली की प्रत्येकाला आपल्या समोरचा फुटपाथ वाईड करून पाहिजे. फुटपाथ वाईड झाला की ऑटोमॅटिकली त्याच्यावरती चालणं सेफ होतं, ऑटोमॅटिकली सायकल त्याच्यावरती जाऊ शकते. मग लोकांची जावक आवक त्याच्यावरनं वाढल्यावरती पेडेस्ट्रियनायझेशन ऑटोमॅटिकली वाढायला लागलं. पहिला इम्पेडिमेंट जो आपल्याला दूर करायचा आहे तो म्हणजे फुटपाथ चालण्यायोग्य करणे. ही सगळ्यात मोठी गोष्ट मी बाहेर शिकलो. दुसरी, आपल्याला बसेस किती पाहिजेत. मग अशी सांगता सांगता मी राहिलं, म्हणजे आपल्या शहरामध्ये आज 2000 बसेस चालवतात PMPMLच्या माध्यमातून. आपल्याला 4000 बसेस इमिजिएटली करायच्या आहेत. जर मला एवढ्या लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टला शिफ्ट करायचं असेल, त्यांना फ्रीडम द्यायची असतील, तर आम्हाला अजून पटकन 2000 बसेस आणावे लागणार आहेत. बसेस जितके डेडिकेटेडली आम्ही चालवू, बसची देखील एक स्वतःची इकोसिस्टीम आहे. बरोबर. आम्ही बस रूट देऊन भागत नाही, पण त्या बस रूट वरती गरजेप्रमाणे फ्रिक्वेन्सी सुद्धा दिली पाहिजे. एखाद्या रूट वरती मला एक बस चुकली आणि त्याच्यानंतर 1 तासाने बस असेल तर मी काय करायचं. मग त्या 1 तासाच्या मध्ये मला दुसरा कुठला तरी, म्हणजे रिक्षा पकडणं तरी आलं नाही तर इलिगल कुठलं पकडणं. आणि म्हणून आम्ही उद्युक्त होतोय 2 व्हीलर घ्यायला. म्हणजे काय, एखाद्या गरीब विद्यार्थ्याला ह्या शहरामध्ये एक एंट्री पॉईंट जॉब मिळाला ज्याला 25,000 रुपयेच पगार मिळणार आहे, तर 25,000 रुपये मासिक पगार मिळणाऱ्या व्यक्तीला त्या नोकरीला जाण्यासाठी पहिल्यांदा 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट बाईक घेण्यामध्ये. तर हे आपण कुठे ना कुठेतरी सुधारलं पाहिजे. म्हणून स्ट्रॅटेजिकली पेडेस्ट्रियनायझेशन, पब्लिक ट्रान्सपोर्ट एन्हान्समेंट इज एसेन्शियल. आणि हे करत असताना लोकांना देखील, आता कसं झालं, एकदा आपण आता विशेष सायकलमध्ये आलो. आपल्याला कुठेतरी 2 व्हीलर अंगवळणी पडली, मग 2 व्हीलरनी आम्ही आता मेट्रो वापरायला तयार आहोत, पण आम्हाला 2 व्हीलर पार्किंगला जागा नाही.
मग पार्किंग का देत नाही तुम्ही? पार्किंगला कुठे जागा आहे आणि पार्किंग स्वस्त कुठे आहे? आज तुमच्याकडनं म्हणजे नागरिकांकडनं आम्ही पार्किंग चार्ज करत नाही याचा अर्थ त्याची किंमत पडत नाही असं नाही. अगदी बरोबर आहे. शेवटी कोणी ना कोणीतरी ती किंमत देतो आहे. रस्त्यावरती तेवढी जागा पार्किंगला उपलब्ध करून देणं, याच्यासाठी रस्त्याची स्पेस कमी झाली. जर तेवढीच स्पेस ऍडिशनल क्रिएट करायची असेल तर आज जमिनीचं व्हॅल्यू किती आहे? त्यामुळे आज ही त्याची मूल्य आपण निश्चितपणे विचारात घेत नाही. कधी ना कधीतरी जगभरामध्ये आज पार्किंग चार्जेबल आहे. ते पुण्यामध्ये आज नाही तर उद्या कधी ना कधीतरी होणारच आहे. आणि ते जेव्हा रिअल चार्जेस सुरू होतील त्यावेळेला लोकांना कळायला लागेल की रिक्षा पण अफोर्डेबल आहे. आणि मग रिक्षा अफोर्डेबल आहे म्हटल्यावर मग रिक्षाचा पर्याय सुरू होईल. आता आम्ही शेअर ऑटो करण्यावरती लक्ष देतोय, त्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळतात. बरोबर. आज दिल्ली 15 वर्षापूर्वी त्यांनी मेट्रो आणली. सुरुवातीची 5-10 वर्ष दिल्लीच्या मेट्रोमध्ये देखील रायडरशिप नव्हती, पण आज दिल्ली मेट्रोची रायडरशिप मुंबई सबर्बनच्या रायडरशिपपेक्षा 1 लाखांनी जास्त झालेली आहे. आणि हे का शक्य झालं तर गेल्या 15 वर्षामध्ये दिल्लीमध्ये लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी विक्रमची ई रिक्षा सुरू झाली. ती दिसायला अगदी बकाल दिसते पण मोस्ट युजफुल आहे. ती सारखी त्या पर्टिक्युलर एरियामध्ये फिरत असते, 10 रुपये देऊन तुम्हाला तुमच्या मेट्रो स्टेशन पर्यंत सोडते. आज दिल्लीतला सुटाबुटातला माणूस देखील लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी रिक्षा किंवा पायी जातो, मेट्रोमध्ये जातो. मेट्रोहून 40 मिनिटं प्रवास करून त्याला तिकडे ऑफिसमध्ये जायचं तिकडे जातो, पुन्हा लास्ट माइल कनेक्टिव्हिटी वॉक किंवा ई रिक्षा वापरतो. ही अंगवळणी पडायला 10 ते 15 वर्ष दिल्लीत लागली. पण नाऊ दिल्ली इज क्लॉकिंग 7.6 मिलियन ट्रिप्स पर डे, विच इज मोर दॅन मुंबई. मुंबईचे 75 लाख ट्रिप्स आहेत. म्हणजे मुंबईच्या मध्ये सुद्धा आता मेट्रोची गरज पडली. मुंबई हे खरं म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट धिष्ठित शहर आहे. त्यामुळे आता मेट्रोचं पूर्ण जाळं मुंबईत जेव्हा सुरू होईल तेव्हा त्याची अजून 50 लाखनी वाढेल. त्यामुळे मुंबई अजूनही पुढे जाणारच आहे. पण दिल्ली इज वन क्लासिक एक्झाम्पल की ज्याला अंगवळणी पडायला 10 ते 15 वर्षाचा कालावधी लागला आणि पूर्ण नेटवर्क तयार झालं, कनेक्टिव्हिटी तयार झाली. आपल्या पण 3-4 लाईन्स पूर्ण झाल्या की तोपर्यंत मग सगळ्यांना मग हडपसरचे लोक पण हिंजवडीपर्यंत 1-2 लाईन्स चेंज करत करत सहजपणे मेट्रोने जाऊ शकतात. इव्हेंच्युअली त्यांना पण स्टेशन पाठवतील जसे आपल्याला खूप चांगला मुद्दा पर्पल लाईन आणि ॲक्वा लाईन वगैरे किंवा सेंट्रल लाईनला असेल जसं की लहान मुलाला पण माहित असते की स्टेशन ठाण्यापासून दादरला जायचं तर मधली 10 स्टेशन कुठली आहेत, फास्ट कुठे थांबणार. मी जर एका सहज कोणालाही विचारलं की पर्वतीच्या जवळचं मेट्रो स्टेशन सांग, नाहीच सांगू शकत. इट इज खूप डिफिकल्ट आहे. कारण अजूनही आपल्या डेली लँग्वेजमध्ये माझ्या घराजवळचं स्टेशन मला फार तर फार माहिती असेल, पण लँडमार्कच्या जवळचं स्टेशन कुठलं आहे हे पटकन सांगता येणार नाही. माझ्या एका मेट्रो स्टेशनचं नाव रुबी हॉल आहे, पण म्हणून जहांगीरला पण रुबी हॉलचं स्टेशन लागू होईल का हे ज्याला नक्की माहिती नाही जहांगीर आणि रुबी हॉल कुठे आहेत ते सांगू शकत नाही. एवढं हे समोरासमोर आहेत. पण त्यामुळे हे हळूहळू जेव्हा तुम्ही मॅप सारखा बघता लहानपणापासून तुम्ही तो मॅप बघून बघून तुम्हाला त्याच्याबरोबर जवळ असलेले लँडमार्क्स कळायला लागतात की या ठिकाणी जायचं असेल तर ते आपल्या लँग्वेजमध्ये यावं लागतं. जसं आत्ता मला कोणीतरी विचारलं, मी राहत असेल समजा BT कवडे रोडला राहतो आणि मला जर कोणी सांगितलं की तू रेंजिल्सला कसं जाशील तर ते सांगतात या रस्त्याने जा, इकडनं आतमध्ये वळ, तिकडनं सरळ गेलास की हा लँडमार्कवरनं आतमध्ये वळ, मग तुला तिकडे जाऊन रेंजिलला तू पोचशील. पण हा डायरेक्शन सेन्स हा आपला 2 व्हीलरवर नाही. करेक्ट. मला असं कोणी सांगत नाही की तू इकडनं जा, इकडे तुला मेट्रोचं स्टेशन मिळेल, तिकडनं ही मेट्रो पकड, या मेट्रोने तुला दर 5 मिनिटाला मेट्रो मिळेल आणि तिथे जाऊन तू इकडे पोहोचशील, तिच्या स्टेशनवरनं तुला 2 मिनिटांमध्ये तू इथे पोहोचशील. हा आपल्या ज्या वेळेला रेग्युलर बोलण्याचा भाग होईल त्यावेळेला मेट्रो अंगवळणी पडली असं म्हणता येईल. सर आता बोलताना तुम्ही जे ऑब्झर्वेशन सांगितली, पहिला पॉईंट तुम्ही जो एक्सप्लेन केला की आपण चालण्यासाठी मोठे फुटपाथ वगैरे बनवतोय. आता लोकांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण डिस्कस केले की ते पार्किंगच करतील, कुठे गाडीच घालतील. म्हणजे ते सायकल सगळ्यात बेस्ट मला तर सुचतं की ते सायकलसाठी काही रोड आहेत, म्हणजे सगळीकडे पण नाही आहेत पण काही ठिकाणी आहेत आणि तिथे ते 4 हे लावलेले आहेत की 2 व्हीलर घुसू नये. कोणी ना कोणी एक ते तोडलेलं असतं आणि जेव्हा सिग्नलला गर्दी होते एकाने फक्त वाटच बघत असतात, लगेच लोकांचा प्रॉब्लेम आहेच. मला हे विचारायचं आहे की
आता तुम्ही मेट्रोसाठी एवढं सगळं प्लॅनिंग करतात आणि तुम्हाला बाकीच्या पण पॉलिसी मेकर्सची किंवा ऑर्गनायझेशनची मदत लागेल, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनची, तर ते लोक तुमच्या प्लॅनिंगला कसं घेतात? म्हणजे तुम्ही आता बोलण्याचं चालण्याचं सांगितलं, पण आम्हाला दुसरं दिसतं की फॉर एक्झाम्पल चांदणी चौकाचं आपण उदाहरण घेऊ, तिथे एवढे मोठे सगळे रस्ते बांधले, इकडून तिकडे येते, पण सगळ्यात वर्स्ट फॉर्म की तुम्ही क्रॉसच नाही करू शकत चालत. म्हणजे चांदणीचं एवढा मोठा एरिया, तिथे एवढी लोक उतरतात. आता तो ट्रान्झिट पॉईंट झालाय की साताऱ्याला जायला असेल, मुंबईला जायचं असेल, आणि ते क्रॉसच नाही करू शकत. सो हे पॉलिसी लेवलला लोकांना कळलंय का एवढं की चालण्याचं पण एवढं महत्व आहे? कारण अशा गोष्टीमधून आम्हाला वाटतं की अरे त्यांना कळलेलंच नाही की चालतात पण लोक. सो पॉलिसी मेकर कसे घेतात तुमच्या ह्या सगळ्याला? पॉलिसी मेकर्सचा महत्वाचा मुद्दा असा आहे की इट्स अ कॉम्प्लेक्स डिझाईन. चांदणी चौक हा फार म्हणजे मला जुना चांदणी चौक आठवतो, ज्या वेळेला तिथे काहीच गर्दी नसायची. अचानकपणे पुण्याच्या ग्रोथमध्ये चांदणी चौक हॅज बिकम टू कॉम्प्लेक्स. म्हणजे तिथे वॉकेबिलिटी डिझाईन करण्यासाठी एक वेगळा आपल्याला डिझायनर बसवावा लागणार आहे, असा आता वेळ आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये वॉकेबिलिटीचा विचार केलेला आहे, पण तो अजूनही पूर्णपणे अंगवळणी पडायला, मी जसं म्हणतो तसं सायनेजेस इज वन थिंग विच वी हॅव टू लर्न. दुसरी महत्वाची गोष्ट जी मला परदेशामधनं जाऊन लक्षात आली की त्यांचे प्रत्येक गोष्टीच्या डिझाईनच्या मागे एक ॲडॅप्टेबिलिटी, म्हणजे लोकांनी त्याचा वापर करावा ह्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सायनेजेसला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. आणि आता आम्ही एक अख्खा आमचं मल्टीमोडल इंटिग्रेशन नावाचं एक डिपार्टमेंट तयार केलेलं आहे की ज्याचं कामच विविध विभागांशी कोऑर्डिनेट करणं आणि सायनेजेस तयार करणं, लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचे ऑप्शन नुसते प्लॅन न करता त्याची अडॅप्टेबिलिटी वाढवणं, ह्याच्यावरती काम करणं आहे. व्हिज्युअल कम्युनिकेशन अत्यंत महत्वाचं आहे. कारण मी 2 किलोमीटर अंतरावर राहतो आणि मला जर खरोखर वापरायची इच्छा आहे की मला बस वापरायची आहे किंवा मला मेट्रो वापरायची आहे, तर मला घरातनं उतरल्या कळलं पाहिजे की नियरेस्ट बस स्टॉप कुठे आहे, तो किती अंतरावरती आहे, आणि मला नियरेस्ट मेट्रो स्टेशन किती अंतरावरती, आणि तिथे जायचं कसं. ते याचे सायनेजेस आपल्या आज व्यवस्थेमध्ये कुठेही आपण प्लॅन केलेले नाही. दुसरी गोष्ट, मेट्रो स्टेशनला उतरले. थांबवतो. सो इंटरेस्टिंग पॉईंट काय वाटतं माहिती आहे मेट्रोचा मला? स्टेशन खूप 400-600 मीटर लांब असेल, पण 600 मीटरवर मध्येच रोडला एक साईन दिसते की इथे वनाज मेट्रो स्टेशन आहे. आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे अननोटिस्डच नाहीये मेट्रो स्टेशनचा साईनबोर्ड. कारण कुठेही कुठूनही जात असला ना तरी आनंदनगर, आनंदनगर म्हणजे 600 मीटरवर प्लॅनिंगचा भाग आहे. पण आता हे कसं, आम्ही सुरुवातीला करताना हे 500 मीटरचाच विचार करून केला. ज्यावेळेला ही प्लॅन झाली, आता आम्ही ते 3 किलोमीटर पर्यंत पुढे जातो. आणि नॉट जस्ट दॅट, आता कसं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आता ऍप तयार करतो आहोत. आता तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये गेला तर त्या मॉलमध्ये देखील आता आम्ही वी आर कोऑर्डिनेट, आम्ही संवाद साधतो त्या मॉलवाल्यांशी, कॉलेजवाल्यांशी, आणि कॉलेजच्या एंट्रन्स पाशी एक बोर्ड लावतो आहे आत बाहेर की तुम्ही या ठिकाणी आहात, इकडनं जवळची मेट्रो इकडनं 1.7 किलोमीटर्सवरती, आणि तुम्हाला तिथे पोहोचायचं असेल तर इकडून शेअर ऑटो मिळेल, इकडनं तुम्हाला बस नंबर ही मिळेल, त्याचा हा रूट आहे. आणि प्रत्येक मेट्रोच्या एक्झिट वरती उलटी इन्फॉर्मेशन लिहिलेली की इकडनं हा मॉल इतक्या अंतरावरती, इकडनं ही कॉलेज इतक्या अंतरावरती आहे, इकडनं हे बालगंधर्वला जायचं असेल तर इतक्या अंतरावरती. हे छोटीशी गोष्ट सांगतो की मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत होतो आणि त्यावेळेला प्रश्न विचारला की तुमच्या फर्ग्युसन कॉलेजपासून नियरेस्ट मेट्रो स्टेशन कुठलं? सगळ्यांनी सांगितलं डेक्कन, विच इज रॉंग आन्सर. 99% लोकांनी चुकीचं आन्सर दिलं. एकाने उत्तर दिलं फक्त संभाजी उद्यान. म्हटलं तू दररोज वापरतो ना? तो म्हणाला हो, मी फुगेवाडीत राहतो, फुगेवाडीतनं मी दररोज इकडे येतो, संभाजी उद्यानला उतरतो आणि तिकडनं समोर चालत येतो. पण तो समोरचा शिरोळे रोड हा इतका अनवॉकेबल आहे की तो कोणाच्या खिचगणतीतच नाहीये की हा वॉकेबल, मला इकडनं मी लवकर पोहोचेन. तुम्ही फक्त समोरून जर चालत गेलात, समोरच्या गल्लीतून आपटे रोड ओलांडून फर्ग्युसनवरनं, तर तुम्ही संभाजी उद्यान बालगंधर्वपाशी पोहोचता. तो दिसतच नाही आज पेडेस्ट्रियन. आपला प्रॉब्लेमच हा आहे की आपल्याला सायनेजेस इम्प्रूव्ह करून ह्या गोष्टी इतक्या चांगल्या करायच्या की लोकांना कळलं पाहिजे, विच इज, म्हणजे मी काय म्हटलं की त्याला एक खूप छान शब्द आहे की आपलं इंट्युटिव्ह असायला पाहिजे. आता इंट्युटिव्हला मला असं सहज मराठी शब्द सुचत नाहीये, पण इंट्युशन मध्येच असते. मला जाता सहजगत्या कळलं पाहिजे की मला कुठे जायचंय.
म्हणजे विचार नाही विचार करायला लागलं नाही पाहिजे. मी बाहेर पडता क्षणी मला दिसलं पाहिजे की मेट्रो स्टेशन कडे जायचंय. मला तिथे जाऊन समोर पार्किंगचा बोर्ड दिसला तर मग मी पार्किंगचा विचार करेन. पण मला समोर जाऊन उतरल्या बस स्टॉप किंवा मेट्रोचा बोर्ड दिसला तर मी कदाचित त्याचा जास्त विचार करायला लागेल. सायनेजेस प्ले इम्पॉर्टंट पार्ट इन हाऊ यू लिव्ह. अजून एक गोष्ट मला अशी एक गोष्ट वाटते की म्हणजे थोडासा विषयांतर आहे, पण पूर्वीची लोक थोडीशी डोळस होती का जास्त? म्हणजे हल्लीच्या मुलांचा हा प्रॉब्लेम असू शकतो का, मला हे विचारायचं. आता डोळसचं मीडियम बदललंय. आजकालची मुलं डोळस खूप आहेत, फक्त त्यांचं डोळस आहे. आणि म्हणून आता आम्ही वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून इथे पोचायचा प्रयत्न करतो. मी समजा समोर जरी बोर्ड लावला पण तो खालनं जाणारा मुलगा मुलगी समोर बघणारच नसेल, साईनेज बघणार नसेल आणि साईन जर इथेच येणार असेल तर आय बेटर बी हिअर. आणि म्हणून आमची सोशल मीडिया टीम असेल, मल्टीमोडल इंटिग्रेशनची टीम असेल, दे हॅव टू हॅव प्रेझेन्स ऑन सोशल मीडिया. आणि म्हणून तुमच्यासारख्या कॅफेजना देखील आमची तीच रिक्वायरमेंट आहे की वी रीच आउट टू मोर पीपल थ्रू विच एव्हर मीन्स. बरोबर. इव्हेंच्युअली आम्हाला सेन्स पण होते की जसं आता समजा मुंबईमधलं कुठलाही स्वभाव घेतलं, समजा भांडूप घेतलं, तर तिथे कुठल्याही एरियात विचारलं स्टेशनला जायचं ते असं विचारणार नाही की इव्हेंच्युअली हे पण आपण जसं सर म्हणले तसं ना की इव्हॉल्विंग प्रोसेस आहे की याला कदाचित 5, 6, 7 वर्ष लागतील पण ती अंगवळणी पडेल. या बाबतीत अजून एक प्रश्न मला असा पडतो की तुम्ही जे अडॅप्टेबिलिटी बद्दल बोललात, तर मेट्रो स्टेशन हे एक नवीन सिस्टीम आहे आपल्या सगळ्यांसाठीच. म्हणजे तरी लोकल वापरतात त्यांना जरा तिकीट काढणं कॉन्सेप्ट माहिती आहे किंवा ते सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण ते जे तुमचे बंद होतात ना तिकीट स्कॅन केल्यानंतर ते डोअर्स, तर त्याची खूप भीती वाटते. म्हणजे माझा हा खूप मोठा कन्सर्न आहे मेट्रो स्टेशनच्या बाबतीतला, की मला भीतीच वाटते नेहमी, माझं काहीतरी गंटच ते म्हणजे करताना, आणि त्यामुळे मला तो फोबिया आलाय आणि मला ते करता येत नाही आणि त्यामुळे मी असं नको जाऊ देत, मी रिक्षाने जाते. सो हे खरंच प्रॉब्लेमॅटिक आहे का, हा फक्त माझा प्रॉब्लेम आहे? नाही, काही वेळेला पहिल्या अनुभवाचा परिणाम तो असू शकतो की पहिल्या वेळेला जर तुमच्याकडनं तिकीट नीट स्कॅन झालं नाही आणि तुम्ही जायला निघाल्यावरती तो दरवाजा बंद झाला. पण आजपर्यंत एकही उदाहरण असं नाही की त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट झालेला आहे. इट क्रिएट्स मोर साऊंड विच इज जो तुम्हाला थांबवणाराच आहे. आधी साऊंड येतो आणि मग तो दरवाजा बंद होतो, त्यामुळे लोक आधीच थांबतात त्या आवाजामुळे. पण दरवाजे नॉर्मली ओपन आणि नॉर्मली क्लोज्ड अशी 2 प्रकारच्या सिस्टीम आहेत जगामध्ये. बरेच लोक म्हणतात की तुम्ही नॉर्मली क्लोज डोअर का ठेवत नाही. त्याचं कारण असं आहे की नॉर्मली क्लोज डोअर म्हणजे प्रत्येकाला मला तो उघडायला पाहिजे, म्हणजे मला जास्त एनर्जी कन्झम्पशन आहे आणि माझा टर्नअराउंड टाइम वाढला. दरवेळेला तो उघडायचा आणि परत बंद करायचा, उघडायचा आणि बंद करायचा. आम्ही ट्रस्ट सिस्टीमवर जातोय की आय ट्रस्ट यू हॅव गॉट द तिकीट आणि मला तो बंद करायची गरज नाही, यू विल पास थ्रू. दुसरा त्याचा फायदा असा आहे की इट इज अलाविंग फॉर मोर नंबर ऑफ पीपल टू पास थ्रू फास्टर. काउंटर इंट्युटिव्ह गोष्ट कशी आहे की ज्यांनी जगभरात प्रवास केलेला आहे त्यांना सगळ्यांना नॉर्मली क्लोज्ड दरवाजाची सवय आहे आणि हा सवयीचा परिणाम आहे की मी स्कॅन केल्यावरती तो उघडतो, मग मी जाईन. बरोबर. पण आपल्याला हे उलट करतो की आम्ही वी आर बिलिव्हिंग की तुम्ही तिकीट काढून आलेला, तुमचं स्कॅन नॉर्मली फेअरली होणार आहे, मला बंद करायची गरजच पडणार नाही. तर थोडासा तो फोबिया काढून टाकला तर ते सहज शक्य होईल. नाही, आणि अजून एक गोष्ट चांगली पण मला ऍड करायची की प्रत्येक स्टेशनवरती तिथे असतं कोणीतरी. म्हणजे असं नाहीये की मला कळतच नाही की आता हँड होल्डिंग आहे, ते जर का नाही झालं तर ते चेक करतात, ते नवीन तिकीट देतात आणि ते सगळं खूप चांगलं एन्व्हायरमेंट तिथे क्रिएट झालेलं, त्यामुळे नो प्रॉब्लेम. पण ते एक माझं होतं की माझा हा प्रश्न खूप पहिल्यापासून होता मनात की मुंबईत सुद्धा मी मेट्रोनी प्रवास त्यामुळेच केला नाही, पण आता पुण्यामध्ये मी थोडंसं अडॅप्ट करायचा प्रयत्न करते. सर, आपण सिस्टीम पूर्ण डिस्कस केली की आपण मेट्रोचं कसं करणार आहे वगैरे. मला पहिल्या प्रश्नावरूनच मग एका पॉईंटकडे यायचं आहे की तुम्ही जेव्हा मी तुमच्या बाहेर मेट्रोबद्दलचं भाषण किंवा इतर गोष्टी तुम्ही एक्सप्लेन करता, एक टर्म सांगितली होती तुम्ही, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट. तर ती एकदम सोप्या भाषेत सांगा आम्हाला की ह्याच्यातून आपण बिगर पिक्चर काय बघतोय. म्हणजे मेट्रोच्या फक्त लाईन्स नाहीत तर त्याच्या आजूबाजूला आपण काय म्हणजे बाकीचं डेव्हलपमेंटचं इकोसिस्टम पण तुम्ही त्याच्यात बोलला होता की ते शहर कसं वाढणार आहे. आता सगळ्यात सोपी गोष्ट मी सांगायची म्हटली तर लाईफ इन अ मेट्रो ही संकल्पना गृहीत धरा
की वा. मोबिलिटी हा लोकांचा कोर भाग होतो डिसिजन मेकिंगचा. की एखाद्या तरुण मुलं जी आज मेट्रोमध्ये येत आहेत, दे आर अडॅप्टिंग टू मेट्रो लाईफ सो इझिली की ते म्हणतात की मेट्रो ही खूप कन्व्हिनियंट आहे, म्हणून माझ्या घराचा चॉईस हा पण मेट्रोच्या बाजूला असला पाहिजे. 500 मीटरमध्येच मी राहणार मेट्रोपासून. माझं वर्क स्पेस पण मेट्रोपासून 500 मीटरमध्येच असली पाहिजे. माझं एंटरटेनमेंट मेट्रोच्या आसपासच असलं पाहिजे. माझं एज्युकेशन मेट्रोच्या आसपासच असलं पाहिजे. मला कुठेही काही करायची गरज असली तर मी माझं लाईफ हे मेट्रो पासून 500 मीटरच्या पलीकडे विचार करू शकत नाही. दॅट इज लाईफ इन अ मेट्रो. नाऊ जास्तीत जास्त लोकांनी जर हे करायचं ठरवलं, आता आजचं सगळं यूथ ज्याला मेट्रोची सवय झाली तो म्हणतो की आय एम अ मोर कॉन्सॅन्शियस, माझ्या एक संवेदना आहे की मला कार्बन फुटप्रिंट कमी करायची आहे. आज आपण ह्या विषयावरती बोलतच नाही, पण नवीन जनरेशन जी आहे ते आहे, म्हणजे कदाचित तुमच्या नंतरची जनरेशन, माझी जनरेशन तर मी नाहीच बोलत, पण तुमच्याही नंतरची एक जनरेशन जी आहे की आज कॉलेजमध्ये आहे, आज शाळांमध्ये आहे, दे आर कॉन्शियस अबाउट कार्बन फुटप्रिंट दॅट दे आर क्रिएटिंग, आणि दे आर मोर विलिंग टू वॉक, दे आर मोर विलिंग टू स्टे अराउंड पब्लिक ट्रान्सपोर्ट्स, दे आर विलिंग टू स्टे अराउंड ग्रीनर ट्रान्सपोर्ट, ग्रीनर हाऊसेस, दे आर कन्सर्न्ड अबाउट ग्रीन एनर्जी. आणि हे सगळं विचार जे करतायत ते म्हणतात की मला मेट्रो आणि मेट्रोपासून 500 मीटर ही माझी सरहद आहे. आणि मग ही इकोसिस्टीम जर मला जास्तीत जास्त फ्युचरला आणायची असेल तर आत्तापर्यंत जसं शहर विकसित झालं ऑर्गॅनिकली प्लॅनिंगनी जसं म्हणाल तसं, पण ह्या पुढची जी ग्रोथ आहे ही मला मेट्रोपासून 500 मीटरमध्ये डेन्सिफाय करायची आहे. ओके ओके. आणि मग जी रिडेव्हलपमेंट होणार आहे किंवा नवीन डेव्हलपमेंट होणार आहे ही मला इथे जास्त डेन्सिटीनी आणली तरी चालेल. लोक म्हणतील मला इथे एंटरटेनमेंट मिळाली पाहिजे. आणि मग आजची जर नवीन जनरेशन आपण पाहिली तर खूप खूप क्रिएटिव्ह आहे. म्हणजे जसं मला वाटलं की त्या जनरेशनमधनं ॲडॅप्टेबिलिटी कमी असेल तर मला उलटं दिसतंय. आजची ॲडॅप्टेबिलिटी इज यंगर जनरेशन इज ॲडॅप्टिंग मेट्रो फास्टर. आणि मग ते सायकल घेऊनही एक्सपेरिमेंट करायला तयार आहेत. माझी शाळेतली मुलं मॅक्सिमम क्लासला जाणारी सकाळी सायकल घेऊन येतात, मेट्रोतनं जातात, तिकडनं क्लासला सायकलनी जातात. पीक टाइममध्ये त्यांना शक्य होत नाही, पण पीक टाइममध्ये मुलांचा प्रवासही कमी होतो. त्यामुळे ॲडॅप्टेबिलिटीच्या अनुषंगाने जर ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट म्हटलं तर जिथे मास ट्रान्झिट आहे त्याच्या बाजूला डेव्हलपमेंट करणं हा त्याच्या मागचा साधा विषय आहे. आता त्यातनं उत्पन्न मिळतं का? आता हो मिळतं, पण उत्पन्न हा काही त्याचा कोर हेतू नाही. मॅक्सिमम लोकांना त्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरामध्ये स्टेशन देणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि जितके जास्त लोक मेट्रोवरती येतील तेवढी मेट्रोची प्रॉफिटेबिलिटी तर वाढेलच, पण प्रॉफिटेबिलिटी हा माझा मूळ हेतू नाही. लोकांना किमान त्रास घेऊन प्रवास करता यायला पाहिजे हा त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे. आणि मग जे अफोर्ड करू शकतात ते लोक दूर राहतील. त्यांना गाडीनी आले, त्यांना पार्किंग सुद्धा अफोर्ड करता येतं, तेच लोक लांब राहतील. इनफॅक्ट जे लोक यूथ आहे, एज्युकेशनमध्ये आहेत, यंग एंटरप्रेन्युअर्स आहेत, यंग वर्कर्स आहेत, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, स्टुडंट्स आहेत, हे सगळे मेट्रोच्या आसपास आपलं आयुष्य जगतील अशी फ्युचरमध्ये अपेक्षा आहेत, जसं जगभर आता सुरू आहे. आणि ते जर होणार असेल तर आपल्याला सगळीकडे मेट्रो न्यावी लागेल. जिथे मेट्रो नेता येणार नाही त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीची BRT, चांगल्या पद्धतीचे बस सर्व्हिसेस त्या ठिकाणी आपल्याला फीडर सारख्या न्याव्याच लागतील, किंवा तिकडनं डेडिकेटेड ज्या मेट्रो म्हणजे काय, तर मेट्रोला का लोकांना आवडते तर ती प्रेडिक्टेबल आहे, ती क्लीन आहे, ती एअर कंडिशन्ड आहे, ती तुम्हाला चांगल्या ॲम्युनिटीज सर्व्हिसेस देते आणि सेफ आहे. ह्या 4 गोष्टींमुळे आपल्याला मेट्रो आवडते. मी जर ह्या 4ही गोष्टी जर बसमध्ये आणल्या तर बस ॲडॅप्टेबिलिटी पण वाढणार. मला चांगली बस दिली पाहिजे, ती स्वच्छ असली पाहिजे, ती इतके संख्येने दिली पाहिजे की मला उगाच चेंगराचेंगरीमध्ये नाही तर महिलांना चेंगराचेंगरीमध्ये कशाला कोणाला जायला आवडेल. ज्याला अगदीच पर्याय नाही तीच महिला जाईल. तर चेंगराचेंगरी का करायची आपण? म्हणजे मला संख्या वाढवली पाहिजे बसेसची, ती आम्ही करायला पाहिजे. वी आर ऑल गोइंग टू वर्क इन दिस डायरेक्शन. क्लिनलीनेस म्हणताना आपण एक मुद्दा बोलत होतो रेल्वेच्या इथला. एक्झॅक्टली, क्लिनलीनेस म्हणजे आता पुणे स्टेशनला डायरेक्ट कनेक्ट होतो. सगळ्यात बेस्ट वे की इथून मी डायरेक्ट गेलो स्टेशनलाच पोहोचतो, वरती खालून पायऱ्या वगैरे पण चढायला लागत नाही. आणि त्यात पण एक आम्हाला बदल दिसला की खाली रेल्वेचे टॉयलेट्स वगैरे आहेत आणि वरती आपल्या मेट्रोचे.
तर त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मेंटेनन्स वगैरे असेल सगळं, पण तीच लोक वापरतात. म्हणजे लोकांच्या वापरण्यावर पण असेल तर वरती क्लीन आहेत आणि लोक वापरत पण, आय थिंक तुमचा अनुभव कसा आहे, लोक वापरत पण क्लीन असतात पण खाणी घाण आहे. मग हा इन्फ्रास्ट्रक्चरचा वगैरे फरक आहे की लोकांचं बिहेवियर पण बदललं असं काय जाणवलं तुम्हाला? सो मेट्रोच्या बाबतीमध्ये एक वेगळं बिहेवियर दिसतं आहे लोकांचं. म्हणजे मेट्रोमध्ये मेट्रो ही चकाचक पहिल्यांदाच असते, त्यामुळे ते आल्यावरती कुठेतरी लोक स्वतःच्या बिहेवियरच्या दडपणात जातात की माझं बिहेवियर तिथे चांगलंच राहिलं पाहिजे आणि आय एम अंडर वॉच ही एक कायम कुठेतरी. म्हणजे मेट्रोमध्ये आम्ही सर्व्हिलन्स कॅमेराज ठेवलेले आहेत, त्यामुळे तिथे कायम आमचे सिक्युरिटी गार्ड्स असतात, गार्ड्स आहेत. इट्स अ कॉस्ट, इव्हेंच्युअली समबडी इज पेईंग दॅट कॉस्ट आणि त्यामुळे थोडंसं तिकीट मेट्रोचं जास्त देखील वाटतं दॅन दी अदर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. पण त्या कॉस्टमुळे म्हणजे नागपूरमध्ये आम्ही मेट्रो इन्स्पेक्शन करत असताना आतमध्ये कोणी जर खर्रा घेऊन जात असेल तर खर्रा काढून ठेवायला लावतो आणि तिथे थुंकू देत नाही. म्हणजे आम्ही खर्रा काढून टाकतो हे आता लोकांना कळलं, त्यामुळे आता तिथे आत जाऊन थुंकायचं नाही हे तर ऑटोमॅटिकली कळलं. पण त्यामुळे ह्या हळूहळू एन्फोर्सेबिलिटीच्या गोष्टी आहेत. आपण रस्त्यावरती एन्फोर्स करू शकतो, यू विल नीड मार्शल्स फॉर सम टाइम. आपण प्लॅटफॉर्मवरती रेल्वे स्टेशनच्या पण एन्फोर्स करू शकतो. ॲक्सेप्ट करायचं नाही. शेवटी काय आहे ना, ही फक्त त्या व्यवस्थेची गरज नाही, ही नागरिकांची गरज आहे. ही बाब आपण सगळ्यांनी इम्प्लिमेंट करायला पाहिजे. अनॲक्सेप्ट कोण समोर थुंकत असेल तर आपण त्यांना तिथे सांगितलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती काम करायला पाहिजे. स्वतः समजून घेतलं पाहिजे की हे पब्लिक ॲसेट आहे आणि तो माझा ॲसेट आहे. तो सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटीचा एक प्रकार आहे. आणि याची एवढी कॉस्ट आहे की मध्ये आय थिंक काहीतरी रिपोर्ट का सर्वे आला होता की जे लोकलमध्ये थुकतात ह्याच्यावर आपल्या पायऱ्यांवर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ते लवकर खराब होतं वगैरे असं काहीतरी आलं, त्याची खूप मोठी कॉस्ट आहे. हे खूप चांगला बदल असेल जर लोकांनी असं विचित्र कुठेतरी थुकणं थांबवलं असेल. सर आता मेट्रोचा आला आहे आणि मी ज्या एरियात राहतो फॉर एक्झाम्पल कोथरूड, तर तिकडे नवीन बिल्डिंग्स होत आहेत, त्याच्यावर मग लिहितात की मेट्रो एवढी जवळ आहे, मेट्रो तेवढी जवळ आहे. ही लाईन आली का अजून एक गोष्ट होती की ती प्राइसिंग पुन्हा वाढते आणि समोर लोक एकतर पुण्यात घर म्हणजे तुम्ही सांगितलं कोटीमध्येच जातं आणि पुन्हा मेट्रो आल्यानंतर अपेक्षा म्हणजे आम्ही कागदावर बघतो की ते स्वस्त होईल किंवा तुम्ही जसं सांगितलं की लोक जास्त राहायला येतील मग स्वस्त होईल, पण होतंय उलटं. किंवा सुरुवातीच्या काळात आम्ही तर तेच बघतो की प्राइसिंग वाढत आहेत. तर ह्या प्राइसिंगकडे कसं बघता किंवा हा इश्यू तुम्ही कन्सिडर करता का? प्राइसिंग हा आमचा विषय नाही, कारण प्राइसिंग इज डिसाइडेड बाय मार्केट, डिमांडवर. आपल्या पुण्यामध्ये मेट्रो आली आणि मेट्रोचा फायदा पुण्यातल्या लोकांना होतो आहे हे कळून पुण्याची अट्रॅक्टिंग पॉवर वाढली आहे. ओके. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड ज्या वेगानं वाढत आहे गेल्या दशकभर, त्या वेगानं ऑटोमॅटिकली डिमांड वाढलेली आहे. म्हणजे मी IGR होतो इकडे मेट्रोत येण्याच्या पूर्वी, कोविडच्या पूर्वीचं पुणे वाढीचा वेग आणि कोविडच्या नंतरचा पुणे वाढीचा वेग याच्यामध्ये जवळपास डबल झालेला असेल असं माझं प्राथमिक अंदाज आहे. आणि जाणवतंय आणि त्या याची अन्य कारणं आहेत की पुण्याची लिव्हेबिलिटी ही लोक परस्यू करतात. फक्त पुणेकरच नाही तर पुण्यात एकदा आलेला माणूस त्याच्या आजूबाजूच्या नातेवाईकांना म्हणतो नाही पुण्यात चांगलं या इकडे, आणि त्यामुळे नुसते महाराष्ट्रातलेच नाही तर देशभरातले सगळे लोक आज पुण्यामध्ये मोठ्या संख्येनं येताना दिसत आहेत. एक चांगली गोष्ट आहे की पुण्याचं म्हणजे एक मेट्रो म्हणून स्थान इम्प्रूव्ह होत चाललेलं आहे, लिव्हेबल सिटी आहे. पण एका लिमिटपर्यंत आपल्याला कुठे ना कुठेतरी भविष्याचा वेध घेत त्या प्रमाणामध्ये आपल्याला इकडची पब्लिक ॲम्युनिटीज असतील, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, हे वाढवत जावंच लागणार आहे. आणि प्राइसिंग हा शेवटी डिमांड सप्लायचा भाग आहे, तो काही सरकार ठरवत नाही. त्याच्यात काही सोल्युशन असू शकतं का की समजा नेटवर्क वाढलं वगैरे तर काही चेंजेस दिसू शकतात आपल्याला की तसं काय इनफॅक्ट डेन्सिटी पण असं म्हटलं तर कसं आहे की पुण्यामध्ये ठराविक भागातच प्राइसिंगचा इश्यू आहे, सगळ्या ठिकाणी प्राइसिंगचा इश्यू नाही आहे. काही भागामध्येच डिमांड आहे कारण तिकडची एक इकोसिस्टीम खूप चांगली झालेली आहे. तसं म्हणाल तर पिंपरी चिंचवड खूप जास्त लिव्हेबल आहे ॲम्युनिटीजच्या अनुषंगाने, पण पिंपरी चिंचवडमध्ये सफिशियंट स्टॉक असतो अवेलेबल, बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉडक्ट्स असतात, त्यामुळे प्राइसिंग तेवढं वाढत नाही. त्यामुळे हा तो भागाभागाचा विषय आहे. आता प्रभात रोडमध्ये ऑलरेडी सगळं डेव्हलप होऊन गेलेलंच आहे तिथे, त्यामुळे डिमांड जास्त राहते पण सप्लाय कमी राहतो, त्यामुळे तिथे रेट जास्त राहणार.
कोथरूडचंही सध्या कदाचित तसंच होत आहे. आता आपण बघतोय की रायडरशिप अजून वाढते. तुम्ही असं म्हटलं की 6 लाख डेली तुम्ही आपली तयारी आहे, पण इव्हेंच्युअली पॉप्युलेशन खूप फास्ट वाढते किंवा पुणे खूप अट्रॅक्टिव्ह झालं असं तुम्हीच म्हणाल. मग आपलं इन जनरल फ्युचरसाठी आहे का प्लॅनिंग? म्हणजे असं थोडा रूढ किंवा क्रूड प्रश्न वाटू शकतं की मुंबईची म्हणजे पुणे मेट्रो मुंबई लोकल नाही होणार, असं काय आहे का आपल्याकडे? की असं मी नाही सांगू शकत, कारण आता सध्या जरी आपण संध्याकाळी 6 ते 8 मध्ये जर प्रवास केला मेट्रोमध्ये तर म्हणजे मुंबई लोकल वाटावी तशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि जपानमध्ये चायनामधले जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर तिथे डोअर क्लोज करण्यासाठी पुश करावं लागतं लोकांना. तशी स्थिती पण कधीतरी येऊ शकेल इथे, पण आम्ही प्रयत्न करतोय की ती स्थिती फार लवकर उद्भवणार नाही. याकरिता आपण आत्ता 3 कोचची मेट्रो चालवतो. आपण कोचेस वाढवण्याची तरतूद आपल्याकडे आहे. 3चं 6 आपण करू शकू. आणि सध्या 3 कोचच्या आपल्याकडे जेवढ्या गाड्या आहेत त्या गाड्या वाढवतोय आपण. त्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी वाढेल. आता 7 मिनिटाला आपण मेट्रो चालवतो, ती आपण काही दिवसांमध्ये काही महिन्यांनी आपण ती 5 मिनिटाला आणू. ती आपण अजूनही गाड्या वाढवत 2 मिनिटापर्यंत आणू शकतो. दर 2 मिनिटाला एक गाडी राहील आणि मग पर्यायानं आपण 3च्या 6 कोचची आपण गाडी करू. 6 कोचेस वापरू. म्हणजे आपल्याला 6 लाखापर्यंत मला नाही वाटत की तेवढी काही अडचण आहे. तोपर्यंत आपल्याला इतर लाईन्स वाढवणं हे आपलं मोठं चॅलेंज आहे, कारण ते डिस्पर्स झालं पाहिजे. वेगवेगळे सोल्युशन्स आपल्याला काढावे लागतील, अल्टरनेटिव्ह काढावे लागतील. आणि म्हणूनच BRT ही देखील पर्याय राहणारच आहे. हळूहळू टप्प्याटप्प्यानं रिलायन्स ऑन प्रायव्हेट व्हेकल कमी होईल आणि लोक पब्लिक ट्रान्सपोर्टलाच जायला लागतील. त्यावेळेला सगळ्या मोड्स, म्हणजे आता मी लिऑन हे शहर आहे फ्रान्समधलं, तिथे 2015-16 मध्ये ट्रेनिंगला गेलो होतो. त्यावेळेला मी पाहिलं होतं लिऑन हे 20 लाखाचीच लोकसंख्या असलेलं शहर आहे, पण त्या शहरामध्ये सगळ्या प्रकारचे पब्लिक ट्रान्सपोर्टचे मोड्स आहेत. तिथे अंडरग्राऊंड मेट्रो आहे, तिथे रेल्वे आहे, तिथे ट्राम आहे, तिथे ट्रॉली बस आहे, तिथे आर्टिक्युलेटेड बस आहे, तिथे बसेस आहेत, तिथे सायकल पब्लिक बायसिकल शेअरिंग सिस्टीम आहे. आता तर ऑटोमॅटिक पॉड सुरू केलेले आहेत. सगळ्या प्रकारच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट 80% लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात. त्यामुळे रेलचे आहे, तुम्हाला कुठलाही ऑप्शन आहे, मल्टिपल ऑप्शन्स आहेत आणि ते कीप ऑन इन्व्हेस्टिंग इन टू. कमाल आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टचं आपण खूप सांगतो की पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायला पाहिजे वगैरे. लोकांच्या साईडून आपण म्हणतो की त्यांनी 2 व्हीलर 4 व्हीलर घेतले, पण सगळ्यात वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम असं असतं की पब्लिक ट्रान्सपोर्टची स्थिती. इव्हेंच्युअली बऱ्याच वेळा प्रॉमिसेस असतात, जसं की शिवनेरी, म्हणजे नावं मी घेऊ शकतो, शिवनेरी चालू झाली तेव्हा खूप AC-तून आरामदायी प्रवास असेल आणि त्यानंतर लोकांचे अनुभव एवढे चांगले नव्हते. सेमी AC बसेसमध्ये लोकांचे मिक्स अनुभव असतात. मग इव्हेंच्युअली मेट्रोच्या बाबतीत हे दृश्य वेगळं असेल का, की तिथे एवढं डिग्रेडेशन नाही होणार, याच्यासाठी काही काळजी घेतली जाते? डिग्रेडेशन इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, क्लीनलीनेस सध्या तर आहे, पण पुढे तुम्हाला काय एक्स्ट्रा अँटिसिपेट करावं लागतात का गोष्टी, की अशी स्थिती नाही होणार? मेट्रोचा मूळ गाभाच हा त्याचं सेफ्टी आणि मेंटेनन्स हा विषय आहे. ओके. कारण इट इज अ हाय एंड इक्विपमेंट, आणि हाय एंड इक्विपमेंट जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर ते खूप चांगल्या क्वालिटीला मेंटेन करावं लागतं. जर ते मेंटेन नाही झालं तर ते चालणार नाही. ओके. त्यामुळे ते जर तुमची जर मेट्रो कसं आहे, ते असं आहे की मी गाडी बंद पडली, उचलली, क्रेन आणली, बाजूला काढून ठेवली, मेट्रो बंद पडली तर इट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण तिकडे वायाडाक्टवरनं कुठे नेता पण येत नाही. त्यामुळे त्याचा अवेलेबिलिटी हायएस्ट ठेवणं हा खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण यंत्रणा काम करत असते आणि त्याच्याकरिता मॅनपॉवर लागते, त्याकरिता मेंटेनन्ससाठी मशिनरी लागते. त्याच्यासाठी म्हणून जो संध्याकाळचा डाऊन टाईम आहे 4 तासाचा 5 तासाचा, कारण प्रत्येक कोच अँड कोच आम्हाला इन्स्पेक्ट करून त्याचं दररोजचं टर्नआउट बरोबर आहे की नाही बघावं लागतो. स्वच्छता करण्यासाठी तेवढी मॅनपॉवर ठेवायला लागतं. हे सगळं करावं लागतंच. हीच गोष्ट आपल्याला बसमध्ये आणण्याची आवश्यकता आहे. तीच प्रोफेशनलिझम. मी शेवटी काय, मेट्रोनी एक आयाम काय बदलला तर प्रोफेशनलिझम. बरोबर. मोर प्रोफेशनल टर्न्स आउट मोर प्रोफेशनली द आउटकम. आणि ही गोष्ट जर आपण सगळ्या व्यवस्थेमध्ये आणली, सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आणली, तर उद्या बस देखील तितकीच प्रोफेशनली टर्नआउट व्हायला लागली. तितक्याच प्रोफेशनली जर आपण क्लीनलीनेस वाढवायला लागलो, तितक्याच प्रोफेशनली मेंटेनन्स ठेवायला लागलो, तर तिथे पण सुधारणा नक्कीच होणार आहे आणि त्या संख्येत आपल्याला लोकांना तिथे आणावी लागणार आहे.
इंटरेस्टिंग. म्हणजे हा अनुभवच बघावा लागेल इन जनरल कसा आहे की लोकांना कॉस्ट कळते. एक मुद्दा असं असतं की सरकारीच्या प्रश्नानंतर येऊ. मला हे चेक करताना जाणवलं की महामेट्रोच्या 2 लाईन्स आहेत आणि तिसरी लाईन्स होणार आहे ती टाटा करणार आहे. सो हे महामेट्रो बद्दल सांगा मला, आणि हे मेट्रो जाळं कसं कोण तयार करत आहे आणि हे कॉम्पिटिशन बिटवीन इच अदर होतं काय? अजिबात नाही कॉम्पिटिशन, तो रूटच वेगळा आहे आणि त्याचं इंटिग्रेशन आमच्या 2 स्टेशनवरती त्या रूटचं होणार आहे. आपल्याला जाळं विकसित करायचं आहे आणि ते जाळं पूर्ण शहरभर असणार आहे. आज आपण 33 किलोमीटर लांबीचं पहिले 2 लाईन्स ओपन केल्या, ही 26 किलोमीटर लांबीची तिसरी लाईन ओपन होईल, मग 59 किलोमीटर लांबीचं एकूण पहिला टप्पा आपला पूर्ण होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला अजून ह्याच लाईनी पुढे न्यायच्या आहेत. आपल्याला नवीन कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आता आपण तयार केला, याच्यामध्ये आपल्याला जवळपास 150 किलोमीटर लांबीचं नेटवर्क या शहरामध्ये तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये सिंहगड रोडवरनं हडपसरवरनं खराडी, हडपसरवरनं पुढे लोणी काळभोर आणि सासवड रोड स्टेशन, या बाजूला आपल्याला वारज्यावरनं कर्वे रोड मार्गे आपल्याला नळस्टॉप पर्यंत पुन्हा म्हणजे SNDT पर्यंत पौडफाट्यापर्यंत नेटवर्क, पुन्हा बाहेरच्या बायपासवरनं आपल्याला वाकडपर्यंत कात्रज पासून अशा भरपूर लाईन्स आज समोर येत आहेत. हीच लाईन 3 जी आता सुरू होते ती पुढे कॅम्पमधनं नेऊन कोढव्यापर्यंत पुढे नेणं, अशा मल्टिपल लाईन्सनी सगळ्या ठिकाणी आपल्याला एक नेटवर्क पुढच्या 10 वर्षामध्ये विकसित करायचं मोठं चॅलेंज आहे. जितक्या लवकर हे नेटवर्क विकसित होईल तितकं ते कॉम्प्लिमेंटरी राहील. मी म्हटलं तसं दिल्लीमध्ये आधी 1 लाईन सुरू झाली, 2 लाईन सुरू झाल्या तेव्हा रायडरशिप नव्हती. जेव्हा आज त्यांच्या 11 लाईन्स पूर्ण झाल्या त्यावेळेला कुठे ते पूर्ण नेटवर्कचा बेनिफिट मिळून एवढ्या संख्येनं रायडरशिप तिथे वाढायला लागलेली आहे. तसंच पुण्याचं जेव्हा पूर्ण नेटवर्क पूर्ण होईल त्यावेळेला आपल्याला त्याची कपॅसिटी पूर्णपणे युटिलाइज होताना दिसेल. तरी सुद्धा माझं पुन्हा एक महत्वाचा आकडेवारी सांगतो, कारण एव्हिडन्सवरती लोक महत्व देतात. लंडन सारख्या शहरामध्ये, शांघाय सारख्या शहरामध्ये, सौल सिटी सारख्या शहरामध्ये जिथे हायेस्ट अमाऊंट ऑफ अंडरग्राऊंड मेट्रो नेटवर्क आहे, हायेस्ट अमाऊंट ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, तिथे देखील मेट्रो एवढ्या संख्येनं लोकांना घेऊन जाऊन सुद्धा त्याचा संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचं योगदान हे 15 ते 20% पेक्षा जास्त नाही. इनफॅक्ट 40 ते 45% योगदान हे बसचंच आहे. त्यामुळे पब्लिक वाहतूक व्यवस्थेचा मेन स्टे हा बस आहे. आणि जोपर्यंत आम्ही ॲज अ शहर बसेसवरती लक्ष देत नाही, मुंबई असो, दिल्ली असो, पुणे असो, बँगलोर असो, कुठलंही शहर, इव्हेंच्युअली आम्हा सगळ्या सरकारी यंत्रणांना बस हा माझा कोर स्ट्रेंथ आहे आणि बसला स्ट्रेंथन करावं लागणार आहे, तिला अधिक प्रोफेशनलाइज करावं लागणार आहे. हे जोपर्यंत आम्ही करू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारणार नाही. आणि हे पुन्हा याच्याशी मुंबईचाच रिलेट का होतं माहित नाही मला, कारण मी नाही पण आहेच आहे ना ती फॅक्ट. कारण बऱ्याच वेळा आपण रेल्वेला लोकलला लाईफलाईन म्हणतो, पण तिथे बसचा खूप मोठा रोल. सो लोकांना तोंडावर असतं माझी 605 आहे, 403 आहे, आणि समोर म्हणजे पुण्याचं सारखं नाव नको पण आय थिंक बाकीच्या शहरात पण की तो इलेमेंट हे राहतो की लोकांना बस माहित नाहीये. म्हणजे जसं ट्रेनची नाव माहिती आहे तसे लोकांना बसचे नंबर्स माहिती आहे. समोर हे इकडे अबसेंट मला तरी जाणवतं. आणि नागपूरच्या बाबतीत विचारायचं, नागपूरचा अनुभव कसा आहे तुमचा? नागपूर कमिशनर मी होतो तेव्हा मेट्रोचं काम सुरू झालं. त्यावेळेला एका बाजूला चांगलं वाटत होतं की मेट्रो येते नागपूरमध्ये, दुसऱ्या बाजूला वाटायचं की नागपूरमध्ये खरोखर लोक येतील का, कारण नागपूरचे रस्ते खूप मोठे आहेत आणि अजूनही कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जायचं असेल तर नागपूरमध्ये 20-25 मिनिटापेक्षा जास्त लागत नाहीत. पण आता हाइंडसाईटमध्ये मला असं वाटतं की नागपूरसारख्या ठिकाणी खूप वेळेत मेट्रो झाली, कारण आज आपण एवढ्या ट्रॅफिकमध्ये ज्या वेळेला मला काम करावं लागतंय, लोकांना त्याचा त्रास होतोच. द कॉस्ट दॅट पीपल पे व्हाईल, त्या गर्दीतनं मी कन्स्ट्रक्शन करतो आहे आणि तिकडनंच लोकांना दररोजची दैनिक प्रवास करावा लागतो आहे, त्याची कॉस्ट जी आपण इकॉनॉमिक कॉस्ट म्हणतो ज्याला, ती फायनान्शियल कॉस्ट असतेच, पण तो इकॉनॉमिक कॉस्ट त्या ट्रॅफिक टाइम मधले एवढा वेस्टेज ऑफ टाइम ही एवढी जास्त आहे की कुठेतरी असं वाटतं की आपण एक 20-25 वर्षापूर्वी इथे मेट्रो झाली असती तर किती चांगलं झालं असतं. आम्ही कॉलेजमध्ये असताना रस्ते मोकळे होते, त्यावेळेला गर्दी नव्हती. त्यावेळेला जर मेट्रो आपल्या इथे येऊन गेली असती तर मला म्हणून कायम
एक चित्र आठवतं की बर्लिन मेट्रोचं 1907 मधलं फार फेमस चित्र आहे की बर्लिन मेट्रोचं एक अंडरग्राऊंड स्टेशनचा एक्झिटचा फोटो आहे. तिथे आजूबाजूला एकही माणूस नाही, शेतासारखी व्यवस्था आहे आणि तिथे एक एक्झिट अंडरग्राऊंड मेट्रोचं आलेलं आहे. म्हणजे आधी मेट्रो गेली आणि मग शहर वसलं. ते तुम्ही तुमच्या एका स्पीच मध्ये मी ऐकलं होतं, ते ग्रीनफील्डचा तो मुद्दा होता, तो हाच होता की हे जुने जे मेट्रोज आहेत ते 150-150 वर्षापूर्वी एस्टॅब्लिश झालेल्या मेट्रोज आहेत, ज्यावेळेला गावं छोटी होती आणि त्यांनी आधी मेट्रो एस्टॅब्लिश करू शकले. अजूनही आपल्या इथे वेळ गेली नाहीये, कारण आता जर आपण नाही केलं तर नंतर कधीच करू शकणार नाही अशी स्थिती निर्माण होईल. त्यामुळे आपल्याला मेट्रोचं जाळं तर करावंच लागणार आहे, पण एकंदरीत पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था आपल्याला करावी लागेल. आणि नागपूरमध्ये माझा स्वतःचा अंदाज ॲज अ कमिशनर, आज तिकडचे लोक खोटा ठरवत आहेत. मला वाटलं होतं 40-50 हजारच्या वरती तिकडची रायडरशिप पहिले 5 वर्ष जाणार नाही. आत्ताच आम्ही 1 लाख क्लॉक करतोय. आणि जर मी आता बसेसमध्ये तिथे चांगल्या पद्धतीनं नागपूर कॉर्पोरेशन, नागपूर ट्रान्सपोर्ट बरोबर कोऑर्डिनेट आम्ही करतोच आहोत. पण पुढच्या वर्षभरामध्ये जर आम्ही चांगल्या बसेस आणल्या, चांगल्या प्रकारची लास्ट माईल कनेक्टिव्हिटी दिली, मला विश्वास आहे नागपूर विल कॅच पुणे व्हेरी फास्ट. कारण नागपूरकरांना ॲज अ सिटीचा एक प्राईड आहे की आपल्या शहरात पण मेट्रो आहे. वी आर ऑलरेडी अ मेट्रो आणि त्यांना ती अपॉर्च्युनिटी आहे. सो कसे काही गोष्टींमध्ये ती अपॉर्च्युनिटी इन डिस्गाईज ठरते. तिकडचे लोक लवकर अडॅप्ट करतील, सस्टेनेबल लिव्हिंग करतात. सो नागपूरवरनच प्रश्न विचारायचा की इन जनरल पण मेट्रोसाठी लोक खुश असतात आणि लोकांना अफेक्शन तर असतं. आपण सुरुवातीच्या काळात बघितलं तर लोक बघायला जात होते आणि मोस्ट इंटरेस्टिंग सगळ्या शहरातल्या लोकांना वाटत असणार आहे की यावं. अशी कोणती शहरं तुम्ही बघता का, किंवा तुमचा सॉर्ट ऑफ प्रोजेक्शन किंवा असा अंदाज आहे की ह्या शहरात मेट्रो लागू शकते किंवा इन फ्युचर, नियर फ्युचर दिसू शकते आपल्याला? जे सगळीच जी आता सगळ्याच शहरांचा जो आपल्या महत्वाचा विषय जो आहे की अर्बनायझेशन इज अन इरिव्हर्सिबल ट्रेंड. की आपण आत्तापर्यंत ग्रामीण लोकसंख्या होतो, पण आता आपण अर्बन बहुल, म्हणजे आता 50% पेक्षा जास्त अर्बन आपल्या इकडे होईल. महाराष्ट्र इज द हायेस्ट किंवा सेकंड हायेस्ट अर्बनायझेशन असलेलं राज्य आहे. त्यामुळे मोठ्या शहरांच्या बरोबर छोटी शहरं देखील तितक्याच वेगानं वाढणार आहेत. त्यामुळे प्रत्येक छोट्या शहराला देखील कुठे ना कुठेतरी मास रॅपिड ट्रान्झिटची व्यवस्था विचारात घ्यावीच लागणार आहे. त्याच्यामध्ये नाशिक असेल, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आहे, ही 2 शहरं खूप झपाट्यानं वाढणारी आता शहरं आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेंद्रा बिडकीन हा जो आज इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलप झालेला आहे तो इतक्या वेगानं वाढतोय की सगळे संभाजीनगरात राहणारे नागरिक मोठ्या संख्येनं आज त्या ठिकाणी, पूर्वी वाळूज होतं, आता वाळूजपेक्षाही मोठा इंडस्ट्रियल एरिया शेंद्रा बिडकीनमध्ये तयार होतो आहे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक प्रवास करणार आहे किंवा त्याच्या आजूबाजूचा रेसिडेन्शियल एरिया वाढणार आहे. त्यामुळे संभाजीनगर निश्चितपणे खूप मोठं होणार आहे. नाशिकमध्ये देखील जवळपास 2 मिलियन म्हणजे 20 लाखाच्या वरती लोकसंख्या ऑलरेडी पोचलेली आहे. पण ह्याच्याच सोबत अमरावती असेल, कोल्हापूर असेल, सांगली, सातारा सारखी शहरं असतील, अहिल्यानगर आता पुण्यापासून काही फार लांब राहिलेलं नाही, जवळपास वाढत वाढत आपण रांजणगाव पर्यंत तर पोचलेलोच आहोत. रांजणगाव म्हणजे निम्मा रस्ता आपण पोचलोच आहोत. आपला बारामती, पुरंदर, सासवड बेल्ट आहे तो देखील खूप झपाट्यानं वाढतो आहे. म्हणजे अख्खा PMR रिजनच इतका झपाट्यानं वाढतो आहे. चाकण आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि चाकण राजगुरुनगर जवळपास आता कनेक्टेड झालेलंच आहे. म्हणजे नाशिक पुणे रोड हा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतो आहे. कुठेतरी मला वाटतं की रिजनल रेल ट्रान्झिट हा देखील आपल्यासाठी लवकरच एक महत्वाचा विषय येणार आहे. जसं नवी दिल्ली परिसरामध्ये आज रिजनल रेल ट्रान्झिट सिस्टीम आली आणि मेरठ, गुडगाव पासून मेरठ, रोहतक अशी कनेक्टिव्हिटी ते करत आहेत. तर 2 तासामध्ये जर आज माणूस मेरठमधनं 1.5 तासामध्ये जर दिल्लीमध्ये येऊ शकायला लागला, तर आज कुठल्याही आजूबाजूच्या शहरात जास्त निवांतपणे राहून 1 तासात जर मी पुण्यामध्ये येऊ शकलो तर लोक आनंदाने ते स्वीकारू शकतील. ही भविष्य मला होताना दिसतं आहे. आणि प्रत्येक महत्त्वाच्या शहरामध्ये कुठे ना कुठेतरी मास रॅपिड ट्रान्झिट, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन ह्या महत्त्वाच्या एरियामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढणार आहेत हे मला दिसत आहे. एक प्रश्न फक्त होता की मध्ये एक बातमी आली होती की म्हणजे बर्थडे पार्टीज मेट्रोच्या आतमध्ये होतात. म्हणजे जनरली लोकलमध्ये भजनं वगैरे आम्ही बघितलेली आहेत, पण हे तुम्ही थॉटफुली
तसे डिसिजन्स घेतलेत का की सोशल ऍक्टिव्हिटीज जास्त करून करायच्या? सुरुवातीला ज्या वेळेला आमचे पूर्ण रूट तयार झाले नव्हते त्यावेळेला तो खरं तर म्हणजे लोकांना पॉप्युलराइज करण्यासाठीच ती सेवा होती. स्टँड अलोन वनाजपासून गरवारे कॉलेजपर्यंत आपली सेवा चालत होती. 5 किलोमीटरमध्ये असं काही फार रायडरशिप येईल असं अपेक्षित नव्हतं. लोकांना ते पॉप्युलराइज करण्यासाठी सेलिब्रेशन ऑन व्हील्स नावाची संकल्पना आपण आणली. आता सुद्धा काही पुण्यामध्ये रविवार सकाळचा एक स्लॉट असा आहे की ज्या वेळेला फार गर्दी नसते, त्यामुळे त्यावेळेला अजूनही सेलिब्रेशन ऑन व्हील इज पॉसिबल. नागपूरमध्ये संडे हा बऱ्यापैकी स्लॅक असतो आमचा. सॅटर्डे आता हळूहळू नागपूर सारख्या ठिकाणी सुरुवातीला आम्हाला कमी रायडरशिप असायची, पण आता ती रायडरशिप सॅटर्डेला पण वाढायला लागली. सॅटर्डेला पण एक पीक पॅटर्न आपला दुपारनंतर सुरू होतो, संडेला सुद्धा दुपारनंतर सुरू होतो. सकाळची जी असते ती अजूनही विंडो मोकळी आहे, त्यामुळे आम्ही आमच्याकडे अजूनही ती परिस्थिती ठेवलेली. हळूहळू लोकांना त्याचं नाविन्य संपलं की ती पद्धत कमी होईल, पण सुरुवातीला लोकांना एक नाविन्य होतं की काहीतरी आपण करतो आहे. पुस्तक प्रकाशन अजूनही जर आमच्याकडे संधी असेल तर आम्ही सेलिब्रेशन ऑन व्हीलची पद्धत ठेवलेलीच आहे. थॉट खूप इंटरेस्टिंग वाटलं सर. इंटरेस्टिंगली तुम्ही सगळं सांगितलं. आम्हाला माहित होतं की एवढं सुरुवात झाली, पण एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, एवढं सगळं प्लॅनिंग आहे. इव्हेंच्युअली काही गोष्टींचं तुम्ही सांगितलं पण की मी नाही सांगू शकतो. एक गोष्टीत फक्त एक शेवटचा प्रश्न आहे की जेव्हा कोणत्याही सरकारी सर्व्हिस घेताना जाते त्यात एक इम्पॉर्टंट पॉईंट असतो की जो सर्व्हिस देणारा म्हणजे लाईक जवळ जो आहे तुमच्या तिथे जे काम करणारी लोक आहेत, ठीक म्हणजे बसचा कंडक्टर असेल, रेल्वेला तिकीट देणारा माणूस असेल, यांच्याशी जनरल क्लॅशेस होताना दिसतात. आता मी एवढा बायस होऊन नाही म्हणणार की प्रत्येक वेळी त्यांची चुकी असते, पण समवट क्लॅशेस होताना दिसतात. आणि मी नोटीस केलं की जर गर्दी असेल वगैरे असेल तर ते वाढलेले दिसतात. म्हणजे अगदी वर्स्ट केस सिनारिओमध्ये हाणामारीपर्यंत जातात. आपण पण ती वर्स्ट केस सिनारिओ सोडू, पण मग कुठेतरी पण तो सर्व्हिसचा पार्ट येतो की कोणीतरी नमतं घ्यायला पाहिजे किंवा कोणीतरी सांगायला पाहिजे. आपण पब्लिकचं बोलूच याचं किंवा पब्लिकने पब्लिकला डिसाईड करू द्या. पण ह्या लेवलला म्हणजे मेट्रोमध्ये जर तुम्ही काम करताना असं स्टाफचं कोणतं वेगळं ट्रेनिंग होतं ना की कसं वागायचं, जर अशी सिच्युएशन क्रिएट झाली तर काय करायचं? कारण बाकीच्या ठिकाणी होतं की नाही डाऊट, पण तुमच्या लेवलला तरी होतंय का? आणि पुन्हा तो प्रोफेशनलिझम पण इथे कसा? आता 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. एक तर बिहेवियर ऑफ स्टाफ हे कर्टियसच असलं पाहिजे, ते अदबशीरच असलं पाहिजे. ते नागरिक हे आपल्याला नागरिकांची सेवा करायची आहे आणि त्यामुळे ते आपली वर्तणूक, आपली वागणूक ही चांगलीच असली पाहिजे. हा पहिला आमचा मुद्दा असतो आमच्या प्रशिक्षणांमधला. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याचं काम जे आहे ते त्यांनी करायचंच आहे आणि ते स्टर्नली पण करायला लागतं. सिक्युरिटी गार्डनी ज्या ठिकाणी त्याला सिक्युरिटी गार्डचंच काम करायचं तिथे तो जर मागे हटला आणि त्यांनी जर ती सिक्युरिटीची पोझिशन जर जाऊ दिली तर पुढे त्याच्यातनं काहीतरी अजून भयंकर घटना घडणं अपेक्षित नाही. त्यामुळे ह्याचा कुठेतरी तो एक बॅलन्स साधावा लागतो. काही वेळेला अनप्लेझंट गोष्टी घडतात आणि त्यामुळे त्या अनप्लेझंट गोष्टी हँडल कशा करायच्या याचं प्रशिक्षण आम्ही केस टू केस बेसिसवरती आमच्या स्टाफला देत असतो. ते निरंतर प्रक्रिया आहे, कारण आपल्या इथे मेट्रो देखील नवीन आलेली आहे, त्यामुळे आपल्या स्टाफसाठी देखील हा अनुभव नवीन आहे. पण त्यांनी ज्या वेळेला चांगलं काम केलं तर त्याचं रेकग्निशन आमच्याकडनं झालं पाहिजे. म्हणजे एक उदाहरणच देतो की मेट्रो स्टेशनवरती घटना खूप घडत असतात. एका मेट्रो स्टेशनवरती अचानकपणे एस्कलेटरवरनं एक लहान मूल आई बाबांबरोबर आलं. पहिल्यांदा असं ओपन स्पेस मेट्रोची बघितली, स्टेशन दिसलं आणि काहीतरी वेगळं दिसलं. स्टेशनवरती ट्रेन येताना दिसली आणि ते लहान 2-3 वर्षाचं मूल जोरात धावत आईच्या हातातनं सुटून धावत निघालं आणि त्याला दिसलं नाही की अचानकपणे स्टेशन संपलं आणि ते ट्रॅकवरती पडलं. ते बघून आई देखील मागे मागे धावत गेली आणि त्या मुलाला उचलायला तिने ट्रॅकवरती उडी मारली. तिने पण इकडे तिकडे बघितलं नाही आणि काही 100 मीटर अंतरावरती एक ट्रेन आतमध्ये येत होती. ही घटना लोकांनी पाहिली. लोक तिकडे जाऊन त्याला वाचवायच्या प्रयत्नामध्ये असतानाच आमच्या सिक्युरिटी गार्डने तिथे ती घटना पाहिली. सिक्युरिटी गार्डची नॅचरल रिॲक्शन काय असेल तर जाऊन त्यांना उचलून वाचवायला जायचं. पण माझ्या सिक्युरिटी गार्ड त्यावेळेला इन्स्टेड ऑफ रनिंग त्यांच्या दिशेनं न पळता तो दुसऱ्या दिशेनं पळाला. तिथे इमर्जन्सी स्विच होता, त्यांनी इमर्जन्सी स्विच इमिजिएटली फोडून तो प्रेस केला, ज्याच्याने माझी संपूर्ण व्यवस्था स्टॉल होते. म्हणजे नियरेस्ट येणारी ट्रेन जागच्या जागेवर थांबते. ट्रेनिंगचा भाग हा ट्रेनिंगचा भाग आहे आणि त्यांनी परफेक्ट रिस्पॉन्स दिला. त्याच्याबद्दल आम्ही त्याला रिवॉर्ड केला. कॅश रिवॉर्ड देणं ही काही फार मोठी गोष्ट नाही.
सेलिब्रेट करणं पण ही मोठी गोष्ट नाही, पण करेक्ट बिहेवियर ऑफ माय स्टाफ हे लोकांना कळलं पाहिजे, माझ्या कर्मचाऱ्यांना ते रिवॉर्डिंग वाटलं पाहिजे आणि म्हणून ते योग्य रीतीनं रिवॉर्ड करत राहणं ही यंत्रणेच्या नुसतं ट्रेनिंग आणि त्याच्या रिवॉर्ड मेकॅनिझमची बाब आहे. हे जर मी करत राहिलो तर योग्य रिस्पॉन्स. ब्रेव म्हणजे तुम्ही तिथे जाऊन खाली उडी मारून अंगावर जीवावर उदार होऊन त्यांचा जीव वाचवला म्हणजे ब्रेव झालं असं प्रत्येक वेळेला असलंच पाहिजे असं नाही. राईट बिहेवियर इज त्यांनी योग्य पद्धतीनं दुसऱ्या दिशेनं तो गेला, त्यांनी ते बटन दाबलं, कदाचित ते लोकांना कळलं नसतं. आमच्या व्हिडिओमध्ये सीसीटीव्ही मध्ये ते रेकॉर्ड झालं, वी कुड फाइंड आउट की ही रिस्पॉन्डेड करेक्टली, त्याला रिवॉर्ड करता आलं. पण हे रेकग्निशन करणं हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे आणि हे प्रशिक्षणाचा भाग आहे. छोटे छोटे इतर गोष्टी आहेतच की लोकांशी कसं बोलायचं, दिव्यांगांना असिस्ट करणं, गरोदर महिलांना असिस्ट करणं, सिनियर सिटीजन्स वडीलधाऱ्या नागरिकांना असिस्ट करणं, हे आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतोय. पण तितकंच जो आपला नागरिक आहे, जो कम्युटर आहे, त्याच्या बिहेवियरल चेंजवरती देखील लक्ष केंद्रित करावं लागतं. कारण आपण जी लिफ्ट ठेवलेली आहे ह्याचा अधिकार हा पहिला गरोदर माता, दिव्यांग आणि सिनियर सिटीजन्सचा आहे. पण आता इंटरचेंज स्टेशनवरती असं दिसतंय की सगळे युथ जे धावत आधी पडू शकतं ते, कारण तिकडनं फास्ट इंटरचेंज होतं म्हणून सगळे पळत जाऊन तिथे त्यांना मागे ठेवताना दिसतात, किंवा दार उघडल्यावरती पहिल्यांदा आतमध्ये शिरण्यासाठी समोरच्या समोर उभे राहतात. तर हे जे एटिकेट्स आहेत, बिहेवियर आहेत, ह्याच्यासाठी आता आम्ही लोक तिथे ठेवतोय की त्यांना हळूहळू ट्रेन करणं, त्याचे व्हिडिओ बनवणं, ते जास्तीत जास्त प्रसारित करणं. तर हा चेंज बिहेवियरचा हा जसा आमच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत आणायचा आहे, लोकांना सांगत राहणं ही निरंतर प्रक्रिया आहे. कुठेतरी ती निरंतरपणे, जसं आम्ही दररोज सकाळी उठल्यावरती ऑल ओके चेक करतो, प्रत्येक ट्रेन रन व्हायच्या आधी ती व्यवस्थित आहे की नाही चेक केली जाते, प्रत्येक स्टेशन चेक केलं जातं, तसं दररोजच ही व्यवस्था नीट चालत ठेवण्यासाठी आम्हाला खूप प्रणाली, खूप इम्प्लिमेंटेशन करावं. थँक्यू सर. आय नो हा किती मस्त खूप मोठं. एक्सपिरियन्स हो, आणि तुम्ही सांगितलात म्हणजे अनुभव की हे चेरिश करण्यासारखं आहे आणि ही जी सिस्टीम तुम्ही उभारताय ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक ट्रान्सपोर्ट मध्ये आम्हाला ही दिसावी फ्युचर मध्ये अशी खूप आणि नागरिकांचं याच्यात खूप मोठं योगदान आहे, कारण ते आज हा सगळा त्रास भोगून आम्हाला ती करू देतात. कारण पुणेकरांच्या पेशंट्सना पण दाद दिली पाहिजे. इट इज व्हेरी डिफिकल्ट. काम सुरू असतं, सगळ्या बाजूला आम्ही ते बॅरिकेड लावलेले असतात, आधीच रस्ता अरुंद, त्याच्यात आपण वाट काढत आपापल्या घरी जात असतो, लिव्हेबिलिटी त्याच्याने अफेक्ट होत असते. पण हे कलेक्टिव्ह एफर्ट, हा कलेक्टिव्ह एफर्ट जर जितका लवकर पूर्ण होईल तितकं माझ्या मते पुणे अधिक जगण्यायोग्य होईल असं मला वाटतं. खूप भारी. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू सो मच. म्हणजे एक शेवटचा पॉईंट फक्त एक कमेंट घेतो की आम्हाला असं असतं की सिस्टीम बघितलं का प्रॉब्लेम आणि प्रोज अँड कॉन्स दिसतात, पण इव्हेंच्युअली जेव्हा एक्सप्लोर केल्यावर कळतं की ओके इथंपर्यंत चाललोय आपण, ह्याचे हे पॉझिटिव्ह आहेत, हे निगेटिव्ह आहेत, पण या पॉझिटिव्हवर आपण असं काम करतोय, मग त्याच्यानंतर कुठे त्या असं सिस्टीम वाटायला लागतं, विश्वास वाटायला विश्वास वाटायला लागतं. आणि ह्या कन्व्हर्सेशन मधून सर आम्हाला ते कळालं, त्याबद्दल थँक्यू की लाईक चालू आहे आश्वासक वाटलं. येस. आणि आम्हाला कसं होतं, जे वापरणारे आहेत त्यांची बाजू माहिती असते, पण जे वापरायला देत आहेत त्यांची बाजू माहिती नसते बरेचदा, तर ती माहिती करून देण्याचा हा प्रयत्न होता. आणि दोन्ही बाजू एकाच बाजूला राहतील असं आमचा प्रयत्न. लवली. थँक्यू. Thank you so much. थँक्यू. मला पण Yes. छान वाटलं. धन्यवाद.